एका वेड्या माणसाने एक वेडा निर्णय घेतला, लायब्ररी चालू करायचा. तोच वेडा माणूस माझा मित्र पुंडलिक पै आज माझ्या रीडिंग रूम मध्ये आलेला आहे. आज आपल्या डोंबिवलीमध्ये 4 ब्रँचेस आहेत. एक विक्री विभाग आहे, 2 रीडिंग रूम आहे आणि एक लायब्ररी अशी आहे की जिथे आपण ते एक म्हणजे ऑफिस आहे जिथून आम्ही अख्खं मुंबई आणि पुणे इथे पुस्तकं घरपोच देतो. किती पुस्तकं आहेत आता आपल्याकडे? भारतातले सर्वात मोठं प्रायव्हेट लायब्ररी असून त्याच्यामध्ये 4.5 लाखाहून अधिक पुस्तकं आहेत. गेलो आणि दरवाजा उघडला, ते समोर बसले होते, आम्हाला बघितलं ते उठून उभं राहिले. क्या बात आहे. आणि त्यांनी नमस्कार, आम्ही पण नमस्कार. तेव्हा जस्ट डोळ्यातनं पाणी आलं माझ्या की आज भारताचे सर्वोच्च पदावरती असलेली व्यक्ती आपल्या समोर आहे चौलाना. आणि हे कशामुळे झालं? पुस्तक आदान प्रदान. दिवाळीच्या 10 दिवस आधी जेवढे दिवाळी अंक आले आहेत त्याला सर्व कव्हर वगैरे केलं आणि एक मुहूर्त काढला आणि गुरुजींना बोलवलं, पूजा वगैरे केली आणि दिवाळी अंक देण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्ही 10,000चे फटाके वाजवले, 10,000 माळे. 1 तारखेला बरोबर सकाळी 7 वाजता, जेव्हा जानेवारीच असताना तेव्हा दिवस कमी आणि रात्र जास्त असते. 7 वाजता उजेडलं पण नव्हतं आणि मी यायच्याच आधी त्या टिळकनगर समोरचे हे बसले हे होतं ना बाकीवरती, 2-3 ऑलरेडी येऊन थांबले होते. त्याच्यातली माझी एक बहीण होती. बहिणीने पहिलं सभासदत्व घेतलं आणि रात्री 10:30 का 25 मिनिटांनी 1021 मेंबर सभासद आपल्याकडे जॉईन झाले. नेक्स्ट डे पेपरमध्ये आलं की पै फ्रेंड सर्व्हिसचं हे जे नाव आहे ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आलेलं आहे. काही पाश्चात्य देशांमध्ये जसं जर्मनी, इटली, फ्रान्स, इंग्लंड, जेव्हा त्यांना सुट्टी असते ना तेव्हा ते लोक काय करतात, आपापल्या घरातले जे काय जमलेले पुस्तकं असतात ना ते आणून एका गार्डन मध्ये जमतात. समजा माझ्याकडे 10 पुस्तकं आहेत आणि तुझ्याकडे 8 पुस्तकं आहेत, तर माझ्याकडचे 8 पुस्तकं तुला दिले, तुझ्याकडनं 8 पुस्तकं मागे. आता ह्याच्यातनं काय झालं की माझ्या घरी जे काय पडून पुस्तकं आहेत तर ते दुसरं तुला कामाला आले, बरोबर. तुझ्याकडचे जे पुस्तक आहे ते मला कामाला आले. ओके, म्हणजे पुस्तक पडून राहिले नाहीये. तर विचार केला की आपण डोंबिवलीत सुरू करूया. 2017ला आपण पुस्तक आदान प्रदान करायचं ठरवलं. 12 वाजता लिटरली 350 ते 400 व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी आले आणि 12 वाजता जे पुस्तकं लावायला सुरुवात केले ते 3 ते 3:30च्या दरम्यान अख्खा रोड तो आपण पुस्तकाने भरून टाकला. एक कॉल आला मला, तर त्यांनी विचारलं लायब्ररी बंद झाली का? म्हटलं हो बंद झाली. कधी उघडणार? म्हटलं उद्या सकाळी उघडणार. किती वाजता उघडणार? 7 वाजता उघडणार. ओके, म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणतो मी वरती होतो, तुम्ही बंद करून गेला, त्यामुळे मी अजूनही लायब्ररीत अडकलो. पुंडा शेट, खोटं बोलताय तुम्ही? नाही, हे खरं झालेलं आहे. आता आपल्याकडे 2 रीडिंग रूम आहेत आणि दोन्ही रीडिंग रूम तुडुंब भरले. इथे जास्त करून UPSC, MPSC, नंतर CA, डॉक्टर आणि इंजिनियर ही मुलं 18 तास बसतात. 22 मे 1986 या दिवशी एका वेड्या माणसाने एक वेडा निर्णय घेतला, लायब्ररी चालू करायचा. तोच वेडा माणूस माझा मित्र पुंडलिक पै आज माझ्या रीडिंग रूम मध्ये आलेला आहे. आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत की का लायब्ररी चालू करावीशी वाटली, एक लायब्ररी 40 वर्ष चालवणं याच्या मागे त्याची काय प्रेरणा होती, पुस्तकं वाढतायत का कमी होत आहेत, वाचक वाढतायत का कमी होत आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय. ती लायब्ररी फक्त आज एक लायब्ररी राहिली नाहीये, तर ती एक वाचन चळवळ झालेली आहे. त्याच्या मागची स्टोरी काय आहे, अनेक किस्से, कहाण्या आपण आज जाणून घेणार आहोत. तर आज माझ्या बरोबर माझ्या रीडिंग रूम मध्ये आहे माझा मित्र पुंडलिक पै. नमस्कार. तर पुंडा शेट, आज बरेच दिवसांनी तुम्ही माझ्या या रीडिंग रूम मध्ये आलेला आहात. 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी तू आलेलास इकडे, त्यावेळेचं सगळं रंगरूप वेगळं होतं, आजचं रंगरूप पूर्णपणे वेगळं आहे. कसं वाटतंय आज? इथलं सर्व वातावरण बघून खूप बरं वाटतंय. आज आपण एवढ्या मोठ्या काय म्हणतो या संस्थेमध्ये आज आपण इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेलो आहे. खूप बरं वाटतंय. आणि मूड कसा आहे पुंडा? मस्त, एकदम झकास. त्यामागचं कारण काय आहे? आणि त्यामागचं कारण आज पै फ्रेंड्स लायब्ररी ज्या उंचीवर आहे आणि आज त्याची गरज आहे, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा याची गरज आहे. त्यामुळे असं वाटतं की आज आपण एक वेगळ्या क्षेत्रात आलो आणि लोकांपर्यंत आज आपण पोहोचू शकतो. बरं, पुन्हा मला आठवतंय तुझ्या भावाचं फ्रेंड स्टोअर नावाचं दुकान होतं आणि मी लहान होतो, शाळेत होतो आणि आपली तेव्हा काही फार ओळख नव्हती. पण त्यावेळेस आमची पेनं बिघडायची, हे असंच पेन आम्ही वापरायचो आणि ती पेनं बिघडायची
त्याचा नीब तुटायची, त्याची जी टंग असते त्याला काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा. तर त्यावेळेस त्या दुकानामध्ये तू आमची पेनं रिपेअर करायचास. ती पेनं रिपेअर करायची जर्नीपासून 22 मे 1986ला आपण लायब्ररीचं शटर पहिल्यांदा उघडलं. तर ती जर्नी कशी होती आम्हाला जरा सांगशील का? येस. कसं झालं, माझा जन्म जे आहे ते कर्नाटकाच्या कुंदापूर गावामध्ये झालेला आहे. तर तिकडे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा खूप गरिबी होती, पण तिकडे 7वीपर्यंत शिक्षण घेतलं कन्नड मीडियममधनं. आणि मुंबईला यायचं आहे म्हणून जेव्हा परीक्षा दिली तर 7वीमध्ये फेल झालो आणि परत इथे आलो, मुंबईत आलो. भाऊ मुलुंडमध्ये एका पुस्तकाच्या दुकानामध्ये कामाला होता, तर त्यांनी आम्हाला सर्व इथे आणलं आणि आम्ही डोंबिवलीत आलो. डोंबिवलीत आल्यानंतर माझी जी शाळा होती ते मुलुंडला VPM, तर तिकडे सुद्धा कन्नड मीडियम. तर 7वी ते 10वी तिकडेच म्हणजे VPM शाळेमध्ये शिक्षण झालं. आणि हे शिक्षण करत असताना कसं आहे, आमचं जे कुटुंब होतं आम्ही एकत्र असायचो. तर अण्णांनी जे भारत बुक डिपोमध्ये काम करते नोकरी सोडली आणि स्वतःचं दुकान इथे चालू केलं, फ्रेंड स्टोअर. आणि ते अण्णांनीच नाव ठेवलं होतं. अण्णा म्हणजे माझे मोठे भाऊ आणि ते आम्हाला वडिलांसारखे, का ते वडील लहानपणीच वारले, पण अण्णांनी सर्व मोठं केलं आपल्याला. मग आम्ही एकत्र 1978 साली फ्रेंड स्टोअरचं ते दुकान जे चालू केलं. मग आम्ही एकत्र असल्यामुळे आम्ही एकत्र तिकडे काम करायचो. जसं तू आत्ता जे बोललास की पेनची नीब वगैरे वगैरे. आणि तेव्हा हेच म्हणजे फाउंटन पेन आपण त्याला म्हणायचो, फाउंटन पेनच प्रचलित होतं. बरोबर. आणि सुरुवातीला पाटी 4थी 5वी पर्यंत, त्याच्यानंतर पेन्सिलचं नंतर हे. आणि काय झालं की जे फ्रेंड स्टोअरचं जे दुकान होतं ते डोंबिवलीतल्या टिळकनगरमध्ये होतं आणि समोरच टिळकनगर विद्या मंदिर होतं. आता तिकडे जे स्टुडंट वगैरे असायचे तर ते सुट्टी, आपलं मधली सुट्टी झाली की ते यायचे, किंवा शाळा सुटताना शाळा भरताना ती मुलं यायची आणि हे पेनं वगैरे रिपेअरिंग करायला यायची. आणि मी आवडीने करायचं, कारण मला ते आवडायचं. हात सर्व ते रंगलेले असायचे, शर्ट सुद्धा रंगलेले असायचे, कदाचित बघितलं पण असेल. तर ते करत असताना तिकडे त्याच दुकानामध्ये आम्ही काही गोष्टीची पुस्तकं वगैरे ठेवायचं. आणि तेव्हा ते गोष्टीची पुस्तकं बाबुराव अर्नाळकर माहिती असेल, माहिती, त्यांचं तो काळा पहाड, त्याच्यानंतर झुंजार कथा वगैरे. तर ती ₹1.25, ₹1, 10 पैसेला वगैरे ती पुस्तकं बारीक बारीक असायची, 25-30 पानांची वगैरे. ती पुस्तकं मी मधले जे दुपारची जी वेळ असते जेव्हा जास्त हे कस्टमर नसायचे तिकडे मी वाचायचो. त्याच्यावरनं मला प्रेरणा मिळाली की आपण पुस्तकांचंच काहीतरी करू का, म्हणजे नंतर म्हणजे शिक्षणानंतर आपण काय करायचं असा विचार होता. तर 10वी नंतर मी पेंढरकर कॉलेज जॉईन केलं. पेंढरकर कॉलेजमध्ये मला डिग्री मिळाली. डिग्री मिळत असताना रिझल्ट लागला नव्हता. काय करायचं मला नोकरी करायची नव्हती. आता व्यवसाय करायचं काय? आता वाचनालय अशी एक व्यवसाय आहे, तिथे स्वतः बसायला लागत नाही. बरं, कळलं का नाही? दुसऱ्याला आपण तिथे अपॉइंट करून, म्हणजे तिथले जे स्टाफ म्हणून आपण कोणाला तरी अपॉइंट करू आणि आपण आपला बिझनेस जो फ्रेंड स्टोअरचा आहे तिथे आपण लक्ष देऊया, असं हे होता. पण एक काय होतं, त्यावेळेला डोंबिवलीमध्ये टोटल 136 लायब्ररी होते. 136 लायब्ररी त्या काळात होते. हो. आणि फक्त तो जो मानपाडाचा रोड होता त्या रोडवरती जवळपास 12 लायब्ररी होते. विकास, ज्ञान विकास, असे बरं, रसिक आता जे उल्लेख केला ते पण मानपाडा रोडवरतीच होता. असे 136 लायब्ररी असताना आपली लायब्ररी चालेल का, हा थोडंसं मनात शंका होती. पण विचार केला की नाही, आपल्याकडे पुस्तक आहे, पुस्तकाचं थोडंफार नॉलेज आहे, तर आपण लायब्ररी सुरू करूया. तर तेव्हाच अण्णांनी टिळकनगर शाळेसमोरच एक जागा घेऊन ठेवली होती. रिझल्ट लागायच्या आधी, टीवायचा रिझल्ट लागायच्या आधी काही पुस्तकं वगैरे जमा केली. मला वाटतं काहीतरी 100-100च्या आसपास पुस्तकं असतील. आणि त्याच्यासाठी पुस्तक ठेवण्यासाठी रॅक लागणार होतं. तर मला पैसर म्हणजे युपी पै त्यांचं गणेश क्लासेस म्हणून होते आणि त्या क्लासमध्येच मी शिकलो होतो. आणि ते मला गॉडफादर सारखे, जसं अण्णा आहेत तसं त्यांनी पण मदत केली होती. तर त्यांच्याकडनं 5,000 रुपये घेतले आणि ते थोडंसं जे हे होतं दुकान जे होतं ते थोडंसं डेकोरेशन केलं. एक टेबल घेतला, 2-4 रॅक्स वगैरे घेतले, 100 पुस्तक ठेवले. आणि 100 पुस्तकांनी 22 मे 1986 रोजी आपण
फ्रेंड्स लायब्ररीची स्थापना केली. पण 101 पुस्तकं त्या दिवशी होती. ओके, आज आपण 40व्या वर्षात आहोत. किती पुस्तकं आहेत आता आपल्याकडे? जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी विचार केला नव्हता की आपली लायब्ररी कुठपर्यंत जाईल वगैरे वगैरे. आणि मगाशी सांगितलं की 136 लायब्ररी. गंमत अशी आहे की जे मेन रोडला जे लायब्ररी होते त्यांच्याकडे 1000, 2000, 2500 असे मेंबर्स होते. आणि ते एक एक मासिक आहे ना तेव्हाचं लोकप्रभा, चित्रलेखा वगैरे एकेकाची 10-10, 20-20 कॉपी आणायची. आणि जेव्हा आत्ता दिवाळी झाली आपली, दिवाळी अंक म्हटलं तर माहेर, मेनका वगैरे 100-100 कॉपी आणायचे. असं मी ऐकलं. त्यावेळेस ते 100 कॉपीज आणायचे. 100 कॉपी आणायची. ओके. जेव्हा मी असं ऐकलं तर मला वाटलं की 100 आणू शकतील का. आणि तेव्हा कॉम्प्युटरचं हे नव्हतं ना, सर्व लिखापडी होती. तर एवढे असतील का यांच्याकडे पुस्तकं, असं थोडीशी डाऊट होते. 10 आणायचे आणि 100 सांगायचे. पण जेव्हा प्रत्यक्षात मी बघितलं ज्ञान विकास लायब्ररीमध्ये तुडुंब गर्दी असायची आणि तिथे मासिकं लिटरली लावलेली असायची. म्हटलं नाही, हे आणतात. आपण आतमध्ये असल्यामुळे काय झालं की वाचक जे आहेत ते कमी यायचे. एक मेंबर जर आला ना, एक सभासद दिवसाला, तर आम्ही खुश. अरे आज एक सभासद येऊन पुस्तक बदलून गेला, कळलं का नाही. तर असं जेव्हा होतं तेव्हा जो मेंबर कमी असेल तर पैसे येत नाहीत, बरोबर, कलेक्शन वर्गणी मिळत नाही. आता वर्गणी नाही तर मग पुढे कसं चालणार. पण मी एक ठरवलं होतं की जोपर्यंत आपले सभासद संख्या वाढत नाही तोपर्यंत त्याच्यातनं जे काय पैसे येतील लायब्ररीमधनं ते पैसे त्याच्यातच गुंतवायचे. आणि मला काय घेऊन जायचं नाही. आणि मला घरी घेऊन जायची गरज नाही. मी फ्रंट स्टोअर मध्ये बसायचो आणि जे काय पैसे यायचे ह्याचे मी ते परत ते पुस्तकं मग हळूहळू पुस्तकं जमायला सुरुवात केली, कळलं का नाही. ते पुस्तकं जशी जशी जमा झाली ते मला पण कळलं नाही की आजच्या घडीला आपल्याकडे भारतातले सर्वात मोठं प्रायव्हेट लायब्ररी असून त्याच्यामध्ये 4.5 लाखाहून अधिक पुस्तकं आहेत. 100 पुस्तकांपासूनचा जो प्रवास चालू झाला तो 40 वर्षात आज जवळजवळ 4.5-5 लाख पुस्तकांपर्यंत पोहोचलाय. आणि पुंडाजी पुस्तकं सांगतोय ती सगळी अकाउंटेड पुस्तकं आहेत. अशी कित्येक पुस्तकं मी स्वतः बघितलेली आहेत जे अकाउंटेड नाही आहेत. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुंडानी एक अख्खा बंगला घेतलाय ज्याच्यामध्ये फक्त पुस्तकं स्टोअर करतो तो. आणि ती पुस्तकं इव्हेंच्युअली लायब्ररीत येतात, सर्क्युलेशन मध्ये येतात. तर पुंडा, मला एक सांग की ही लायब्ररी चालू करावी, हे तर मला तू सांगितलंस की का चालू करावीशी तुला वाटली. पण आज 40 वर्ष झाली तू एक लायब्ररी चालवतोयस. फक्त चालवत नाहीयेस तर तू ती वाढवलीस. म्हणजे ती कशी वाढवली त्याची स्टोरी तर आपण जाणून घेणारच आहोत. पण आज किती ब्रांचेस आहेत आपल्या? आज आपल्या डोंबिवलीमध्ये 4 ब्रँचेस आहेत. आणि तसं जर बघायला गेलं तर 10 ठिकाणी. 10 ठिकाणी म्हणजे डोंबिवली ईस्टला 2 हे आहेत, डोंबिवली वेस्टला 2 आहेत, एक विक्री विभाग आहे, 2 रीडिंग रूम आहे आणि एक लायब्ररी अशी आहे की जिथे आपण ते एक हे म्हणजे ऑफिस आहे जिथून आम्ही अख्खं मुंबई आणि पुणे इथे पुस्तकं घरपोच देतो. असे जवळपास 10 ठिकाणी आज आपल्या डोंबिवलीमध्ये ब्रँचेस आहेत. आणि हे सगळं डोंबिवली पुरतच मर्यादित आहे आपलं? हा, आता जे ब्रँचेस जे सांगितले ते डोंबिवली पुरत आहे. पण जे ऑनलाईन लायब्ररी जी आहे ते आपण घरपोच सेवा अख्खं मुंबई आणि पुणेमध्ये. आपण येऊया त्याच्यावरती. ओके. तर सुरुवात तर झाली 86 मध्ये, बरोबर आहे. जसं तू मला सांगितलंस की एक मेंबर जरी पुस्तक बदलायला आला तरी खूप आनंद व्हायचा. आणि आज मला आठवतंय एक 5-7 वर्षापूर्वी आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड केला. बरोबर. तर एक मेंबर ते तो वर्ल्ड रेकॉर्ड, हा प्रवास खूप मोठा होता. तर आजच्या घडीला आपले किती मेंबर्स आहेत आणि ते किती रोजच्या रोज प्रमाणात आपल्याकडे येत असतात? ओके, चांगला क्वेश्चन आहे. मी मागाशी सांगितलं ना की आपल्याकडे मेंबर्स कमी होते का, माहिती का, बाहेर मोठमोठे लायब्ररीज होते. तेव्हा ना एक घरदार नावाचं मासिक सुरू झालं. बरं. हमो मराठे यांचं. आणि त्याची संकल्पना अशी होती की तुम्ही वर्षाचे 100 रुपये भरा आणि तेव्हा त्या मासिकाची किंमत होती 10. वर्षभर अंक मिळवा म्हणजे 12 आणि 1 वर्षानंतर तुम्हाला 100 रुपये परत. 100 रुपये परत मिळायचे? हो. ओके. काय असतं, काही जे बाहेरचे कंपनीज आहेत ना ते लोक असे स्कीम्स काढत असतात. ह्याचं मागचं कारण असं आहे की एकदा
समजा 100-200 सभासद झाले तर ते पुढे कंटिन्यू असणार आहे. हे आत्ताचे जे ते एक आमिष म्हणजे लोकांना खेचण्यासाठी की बाबा तुम्ही सभासद, एकदा तो अंक आवडायला लागला की ते पुढच्या वर्षी ते कंटिन्यूस चालू ठेवतात, कित्येक वर्ष ते सुरू राहतं. म्हणून त्यांनी कदाचित ते हे करत आणि त्याचं बुकिंग जे आहे, नोंदणी जी आहे ते आपल्या लायब्ररीमध्ये ठेवली होती. अच्छा. हा, आणि ते मला खूप आवडलं. त्यांची जी स्कीम जी आहे की 100 रुपये भरा, वर्षभर हे घ्या, मासिकं घ्या आणि 100 रुपये नंतर परत करा. मी तेव्हा विचार केला की आपली सभासद संख्या वाढवण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. तर एक बालवाचनालय म्हणजे एक विभाग, बाल विभाग असं वेगळा करूया आपण. आणि त्यांनी जे काय स्कीम ठेवली होती ती स्कीम ठेवूया. 100 रुपये भरा, ओके, वर्षभर वाचा आणि वर्षभराने 100 रुपये परत. आणि त्याचा मोठा बोर्ड लावला बाहेर. आणि तेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईटचा बोर्ड असायचा, पेंटिंग असायचे, हाताने पेंट केलेले बोर्ड असायचे. तो बोर्ड लावला बाहेर. आणि मला असं वाटतं तेव्हा काहीतरी 132 असे बालवाचक जॉईन झाले. बरं. आणि ते 132 मध्ये 61 लोक सोडून गेले. वरचे जे 60 जे आहेत त्यांनी कंटिन्यू केलं. म्हणजे माझ्याकडे त्या एका याच्या स्कीममुळे 60 सभासद वाढले. फॅन्टॅस्टिक. ओके. तर असं करत मी वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये हे करायला. त्याच्यानंतर आम्ही असं केलं की दिवाळी अंकांची पूजा करून दिवाळी अंक सुरुवात केली. म्हणजे काय? तर ही एक वेगळी संकल्पना आहे. तर बाकीच्या ठिकाणी काय करतात, दिवाळी अंक जेव्हा सुरुवात होते तर ते दिवाळीच्या आसपासच होते. बरोबर. तर मी त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचा विचार केला. माझ्याकडे ना एक स्टाफ आला होता दादरवरून. दादरची जी एक बाई जी आहे ती डोंबिवलीमध्ये शिफ्ट झाली होती आणि ती ॲज अ स्टाफ म्हणून माझ्याकडे आली. तर तिने मला सांगितलं की आमच्या दादरमध्ये असं आम्ही प्रथा तिथेच सुरू केली आहे की दिवाळीच्या आधी 7-8 दिवस आधी दिवाळी अंक सर्व सजवायचं, म्हणजे बाइंडिंग वगैरे करून ठेवायचं आणि फटाके वाजवायचं. आणि फटाके वाजवले की जे परिसरातले जे लोक आहेत त्यांना कळतं की लायब्ररीमध्ये दिवाळी अंकांची सुरुवात झाली. म्हटलं ही कल्पना चांगली आहे. मग म्हटलं आपण पण करूया. तेव्हा आम्ही काय केलं की दिवाळीच्या 10 दिवस आधी जेवढे दिवाळी अंक आलेले आहेत त्याला सर्व कव्हर वगैरे केलं आणि एक मुहूर्त काढला आणि गुरुजींना बोलवलं आणि गुरुजींना बोलून आपलं तिकडे पूजा वगैरे केली आणि दिवाळी अंक देण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्ही 10,000चे फटाके वाजवले. 10,000 माळ असते ना, मी स्वतः वाजवले. येस. तर ते तेव्हा सुरुवात केली होती. त्याच्यामुळे काय झालं की लोकांना कळायला लागले अरे दिवाळी अंक सुरुवात झाली म्हणून. आणि दिवाळी अंकासाठीच वेगळे मेंबरशिप तेव्हा होते आणि ते जे मेंबर्स आहेत ना ते सुद्धा 100च्या आसपास होते. तर असं एक छोटी गोष्टी आहेत. पण त्या छोटी गोष्टींनी आज सभासद संख्या कशी वाढवता येईल आपल्याला. का ते आपल्याला मेन रोडवरचे जे हे आहेत जे लायब्ररीज आहेत तिकडनं आपल्याला इथे आपल्याकडे वळवायचे होते सर्व. आणि त्याच्यात अजून एक कारण असं होतं की आतमध्ये असल्यामुळे मेंबर कमी होते. मेंबर कमी असल्यामुळे पुस्तकं कमी होती. आणि तेव्हा जर तुला आठवत असेल की प्रत्येक घरी 2-2, 3-3 लायब्ररी असायची. एक मासिकासाठी, एक पुस्तकांसाठी आणि एक नवीन पुस्तकांसाठी. बरोबर. आणि आपल्याकडे नवीन पुस्तकं येत नव्हती, त्यांच्याकडे भरपूर नवीन पुस्तकं. त्यामुळे आपल्याकडे 1-2 महिने लावले, बंद केलं, मग तिकडे गेले. तर हे मी बघत होतो की कमी का होतात आपल्याकडे मेंबर. जे जॉईन झालेले मेंबर अजून वाढले पाहिजे, ते कमी होत होते. तर त्याचं कारण असं होतं की तिकडे पुस्तक आहेत आणि तिकडे मासिक आहेत. ते जे गणित आहे ते मी जुळवलं आणि आपल्याकडे सुद्धा नवीन पुस्तक कसं येतील आणि ह्याच्यावरनं सभासद संख्या वाढवण्याचा आपण सुरुवात केली. बरं. आजच्या घडीला आपल्याकडे आतापर्यंत जवळपास 23,000 समाधानी सभासद होऊन गेलेले. 23,000 झाले. आता जर आकडा जर बघितला तर 23,800च्या आसपास आपलं हे म्हणजे गेल्या जवळजवळ 24,000 ते आता म्हणजे गेले बरोबर 40 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. तर हे जे सभासद आहेत ते आता सर्व ह्याच्यात नाही आहेत, म्हणजे ऍक्टिव्ह नाही आहेत. आता 3,000 ते 4,000 सभासद आहेत, जे मला असं वाटतं की अख्ख्या भारतामध्ये प्रायव्हेट लायब्ररी जी आहेत त्या प्रायव्हेट लायब्ररीमध्ये आपल्यात सर्वात जास्त संख्या आपल्याकडे. पण मला एक सांग पुंडा की एक पुस्तक जेव्हा आपण वाढवत होतो तर तेव्हा काय कष्ट आपण घेतले? कारण मला आठवतंय की जशी आपली लायब्ररी वाढत होती तशी इतर लायब्रऱ्या बंद होत होत्या. मग
त्या लायब्ररीमध्ये तू जायचास आणि त्यांना म्हणायचास की तुमची पुस्तकं मी विकत घेतो. तर हे मी इंडिव्हिज्युअली लांबनं सगळं बघितलेलं आहे. पण ती जी सगळी पुस्तक वाढवायची संख्या होती आणि त्याच्या मागे इंटेन्शन हेच होतं की माझ्या लायब्ररीत पुस्तकं वाढली की माझे मेंबर्स वाढतील. तर हे जे पुस्तक वाढवण्याचं जे सगळं तू हातात घेतलं त्या लायब्रऱ्या बंद पडत असताना, तर ती काय स्टोरी होती सगळी? आता बाहेर जे माहोल जे होतं ते ऍक्च्युअल बघायला गेलं तर वाचन संस्कृतीमध्ये फरक नव्हता. वाचन चालूच होतं, पण जे चालवायचे ना, जे लायब्ररी वाचनालय जे चालवायचे ना, त्यांचा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम म्हणजे कसं की सकाळी 9ला उघडायचे, 12ला बंद आणि संध्याकाळी 5ला उघडायचे, 8ला बंद. म्हणजे फक्त 3 ते 3 आणि 3 6 तास. आता ह्या 6 तासामध्ये ठीक आहे, आधी लोक यायचे कामात, त्यांना वाचन करायचं होतं, यायचे. त्याच्यानंतर ते जे ह्याच्यामुळे लोक हळूहळू कमी झाले. काय माहिती का, त्यांना टाइम फ्रीडम मिळत नव्हतं. आणि रविवारी बंद. बरेचसे लायब्ररी आहेत ते रविवारी बंद असायचे. आणि त्याच्यानंतर सणासुदीला सुद्धा बंद. म्हणजे दिवाळी म्हटलं की 5 दिवस बंद, गणपती म्हणलं की 2-3 दिवस बंद, असं प्रत्येक सण जे आहे ते त्या दिवशी लायब्ररी बंद असायची. आता जो आपल्या डोंबिवलीमध्ये जास्त करून जे वर्ग आहे तो कार्मिक म्हणजे कामाला जाणारे वर्ग, तर त्यांना कसं वेळ मिळणार की या वेळेला येऊन पुस्तक बदलायचं, नाही होत आहे. आणि त्याच्यानंतर यांचे कायदे कानून भरपूर आहेत. कायदे कानून म्हणजे सांगतो ना. तर समजा एखादं पुस्तक लेट आणलं त्याला फाईन, 8 दिवसाच्या नंतर आणलं त्याला फाईन, त्याच्यानंतर थोडंसं कुठेतरी पुस्तक फाटलं गेलं तर त्याला मग त्या पुस्तकाचे पैसे भरायचे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा पुस्तकं जे आहेत, समजा एकाचे तू एक ह्याचं सभासद घेतलंस एक पुस्तकाचं, जर दुसरं घ्यायचं असेल तर त्याला डिपॉझिट भरा एक्स्ट्रा, आणि त्याला एक्स्ट्रा चार्जेस भरा, 1 रुपये का 2 रुपये काहीतरी असायचे. आणि बरेचसे लायब्ररीमध्ये असे होते की ते बोलायचे नाहीत, तिथे पाठी लावलेले असायचे. मी स्वतः बघितले हे. तिथे पाठी लागलेली असायची की इथे जास्त वेळ उभा राहू नये, इथे पुस्तक चाळायचं नाही, आणि लेट झालं तर विलंब शुल्क भरायला लागणार, असे सर्व तिथे पाठी लागलेले असायची. आणि हे जे काउंटरवरती बसलेले असायचे ना, ते जास्त बोलायचं नाही. समोरनं नवीन सभासद आला की त्याला सांगायचं हे वाचा तुम्ही. म्हणजे असं लिटरली म्हणजे सदाशिव पेठेत जे सगळं व्हायचं ते त्या लायब्ररीमध्ये व्हायचं परफेक्टली. आणि तिथे जे बसलेले असायचे ते पण तेवढंच तसेच होते. आता कसं असतं की जेव्हा आपण कुठलीही आपली ही सर्व्हिस आहे, लायब्ररी एक सर्व्हिस आहे. बरोबर. सर्व्हिस देताना आपल्याला काय करायला लागतं की थोडंसं चांगलं बोलून हसून त्यांच्याशी त्यांना काय पाहिजे त्या ह्याच्याप्रमाणे आपण त्यांना पुस्तक वगैरे द्यायला पाहिजे. तेव्हा हळूहळू ते वाढतात. आणि दुसरं काय झालं की जे लायब्ररी चालवायचे त्यांचे एज वाढत गेले. त्यांची पुढची जी पिढी आहे ते या व्यवसायामध्ये म्हणजे नाही पडायचं, त्यांना पडायचं नव्हतं. का की ह्याच्यामध्ये रिटर्न्स कमी आहेत. लायब्ररीमध्ये जर बघायला गेलं तर बाकीच्या बिझनेसमध्ये पेक्षा लायब्ररीमध्ये खूप कमी आहे रिटर्न्स. आणि जे दुकानं जे आहेत तर ते सर्व जास्त करून भाड्याचे होते. भाडं वाढत चाललंय, पण ह्यांचं हे वाढू शकत नाही, सभाचं वर्गणी जे ते वाढू शकत नाही. त्यामुळे तो जो इन्कमचा जो गॅप आहे ना तो कमी कमी होत गेला. त्यामुळे एक एक लायब्ररी बंद झाली. आणि ती नियमावली वगैरे सर्व. आणि ते काय झालं, ते जे नियम जे आहेत ना ते फ्रेंड्स लायब्ररीने काढून टाकले. का? आपलं नाव जे आहे ते फ्रेंड्स नाही. म्हणजे जर ते नियम फ्रेंड्स लायब्ररीने लावले असते तर मला वाटतं लाखभर रुपयाचं बिल तर माझंच झालं असतं आतापर्यंत. जरूर. तर आजच्या घडीला म्हणजे तू मगाशी म्हणालास की जवळजवळ 24,000 सभासद आतापर्यंत आपण कंप्लीट केलेले आहेत, होऊन गेलेले आहेत. तर आत्ताच्या घडीला आपले ऍक्टिव्ह सभासद किती आहेत? आत्ताच्या घडीला ऍक्टिव्ह सभासद जे ते जवळपास 3,000च्या आसपास आहेत. बरं. आणि दिवसाला 100 मेंबर सभासद येऊन जातात, पुस्तक भरून जातात. आता ऍक्च्युअली काय झालंय की वाचन संस्कृती जी आहे त्याचं माध्यम थोडंसं बदललंय. म्हणजे काय माध्यम? म्हणजे जे पुस्तक हातात धरून जे वाचायचे आहेत ना ते थोडंसं शिफ्ट झालेले आहेत. ते आता मोबाईल घेऊन वाचतात. मी पण काही वेळा वाचतो. तर त्यामुळे. आणि दुसरं जे ऍक्च्युअल जे वाचन व्हायला पाहिजे, म्हणजे आज आपण सर्व महाराष्ट्रीयन जास्त करून, ओके, तर महाराष्ट्रीयन म्हटल्यानंतर आपण मराठीमध्ये शिक्षण किंवा मराठी सर्व शिकलं पाहिजे. घरी बोलतो मराठी, नो डाऊट,
पण शाळा जे आहे तर ते इंग्लिश मिडियम मधले माझ्यासारखं म्हणजे. हा, तर ते इंग्लिश मिडियम मध्ये टाकल्यामुळे तर धड मराठी नाही, धड इंग्लिश पण नाही. ओके, त्यामुळे ते काय वाचायचं, आता मुलांना वाटतं की आपल्याला इंग्लिश वाचायचं आहे, पण आई वडिलांना वाटतं की मराठी वाच. कळलं का नाही, यामध्ये कन्फ्युजन आहे. आणि दुसरं हे जे काही माध्यम आहेत त्याच्यामुळे थोडंसं पुस्तकांवरचं जे हे आहेत कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते थोडंसं बदललं, म्हणजे शिफ्ट झालेलं आहे. बरं. ओके, बाकी किंडल आहेत, हे आहे, ते भरपूर काय आहे. पण एक सांगतो की पुस्तक वाचण्याची जी मजा आहे, पुस्तक हातात धरून जे वाचण्याची मजा आहे, ते बाकीच्या याच्यामध्ये नाही. तर आता तू मला बोललास की जवळजवळ 100-125 सभासद रोज तुझ्या लायब्ररीमध्ये येतात. ही एका ब्रांच संदर्भात मी बोलत असेल ना, म्हणजे आपल्या 4 ब्रांचेस आहेत, तर साधारण 350-400 लोक रोजच्या रोज येतात आणि पुस्तकं बदलून घेऊन जातात. तर जो सामान्य वाचक आहे त्याला कसं तुम्ही सांगता की हे नवीन पुस्तक आलेलं आहे, किंवा एखादा सांगतो की मला तुम्ही सजेस्ट करा की मी काय वाचलं पाहिजे, किंवा आईबाप लहान मुलांना घेऊन येतात की माझ्या मुलांनी नवीन पुस्तकं वाचावीत, पुस्तकाची आवड निर्माण व्हावीत, म्हणून मी स्वतः अनेक आईबापांना लायब्ररीत आलेलं बघितलंय. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय सजेस्ट करता त्याला, आणि ते का सजेस्ट करता? जेव्हा एखादा नवीन मेंबर येतो ना जॉईन करायला, तर वेगवेगळे प्रकारचे येतात. एक येतात ते फॉर्म वगैरे भरतात, फीस वगैरे विचारतात आणि फॉर्म भरतात. ते आपल्याबरोबर आपल्या मुलांना घेऊन येतात आणि मुलांना आपलं जे बालविभाग आहे तिकडे घेऊन जातात आणि त्यांनी सजेस्ट केलेले पुस्तक त्यांना वाचायला लावतात. कोणाला? मुलांना. आता त्या मुलाला त्या पुस्तकामध्ये इंटरेस्ट नसतो, पण ह्यांचा हट्ट असा असतो की त्यांनी तेच पुस्तक वाचायला पाहिजे. तेव्हा जेव्हा पुस्तक घेऊन ते एका काउंटरकडे येतात, जर मी तिथे असणार तर मी त्यांना सांगतो की हे पुस्तक त्याला पचणार नाही, तुम्ही ते पुस्तक पचणार नाही. म्हणजे काय? कसं असतं की आता क्लासिक आहे, कुठलंही शेक्सपियर असेल किंवा जे कोण हे असेल, चार्ल्स डिकन्स असेल, तर ही पुस्तकं जे ते पटकन डायजेस्ट होण्यासारखी नसतात. खरं. पण त्यांना जेव्हा समजा तुम्हाला वाचनाची गोडी जर निर्माण करायची असेल तर माझं असं सजेशन असतं त्यांना पंचतंत्र, हितोपदेश किंवा टिंकल असे जे छोटे छोटे पुस्तके जे बोध काहीतरी मिळेल त्यांना. समजा एका बाजूला चित्र आहे, एका बाजूला लिहिलेलं आहे, असं जर असेल तर ते चित्र बघतात आणि त्यात बरोबर ते वाचतात. तर त्याच्यामुळे ते हळूहळू त्यांच्यामध्ये वाचनाचं हे निर्माण होतं. कळलं का नाही? तसंच कार्टून्स असतील, कळलं का नाही, आजकाल ते अॅनिमे खूप चालत आहेत. अॅनिमे चालतं, बरोबर चालत आहे. त्याच्यामध्ये नारुतो आहे, वन पीस आहे, हो, आणि अजून बॅटमॅन म्हणून असे वेगवेगळे आहेत तसे. तर ते जे आहेत ते जॅपनीज आहे. ओके, ते मागून पुढे जायचं असं आहे त्यांचं जे सिस्टम आहे ते. तर ते मुलांना आवडतं. पण आई वडील काय म्हणतात की नाही, त्यांनी हे नाही वाचलं पाहिजे, त्यांनी स्टोरीज वाचायला पाहिजे. म्हणजे मी हार्डी बॉयज वाचलेलं आहे, तर मला असं वाटतं की माझ्या मुलींनी पण हार्डी बॉय वाचायला, नॅन्सी ड्रू वाचायला पाहिजे, फेमस फाय वाचायचं. फेमस फाय. तर काय होतं माहितीये का की समजा आज त्यांना आपण फेमस फाय हार्डी बॉयज दिलं, तर ते काय करतात, ती मुलं जे आहेत ना ते बाजूला ठेवतात, येत नाही. तर मी आई वडिलांना काय सजेस्ट करतो, त्यांना हे आवडतं ना, पहिलं पुस्तक घेऊन जाऊ दे. ओके, 1-2-3 वेळा तो आला, तो चेंज केला, त्याच्यानंतर जे आम्ही सांगणार ते पुस्तक ते घेऊन जा. आज एवढे मोठ्या प्रमाणात पुस्तक आहेत ना की ते एक आयुष्य पण पुरणार नाही, एवढी मोठ्या प्रमाणात पुस्तक. ते लहान मुलांचं असेल, टीनेजर असेल किंवा मोठ्यांचं असेल, समजा. पण आवड निर्माण करण्यासाठी माझं सजेशन असं असतं की तुम्ही इथूनच सुरुवात करा. पंचतंत्र किंवा हे जे छोटे छोटे स्टोरीज, आणि रामायण आहे, महाभारत आहे, असे भरपूर आहेत. आणि त्याच्यानंतर जे आहे सुधा मूर्तीची पुस्तक आहेत. सुधा मूर्तीची पुस्तकं जे आहेत ना, हे वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी, म्हणजे रिडिंग हॅबिटसाठी सर्वात बेस्ट बुक आहे. नाही, पण सॉरी टू डिस्टर्ब यू, पण आता मी तुला जर विचारलं की सुधा मूर्तीची पुस्तकांबद्दल तू बोललास, सुधा मूर्तीची अशी 5 पुस्तकं जी प्रत्येकाने वाचलीच पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांची वाचन गोडी किंवा वाचनावरती आवड तयार होईल, अशी कुठली पुस्तकं आहेत? भरपूर आहेत. वाईस अदर वाईस आहे, महाश्वेत आहे त्यांचं, नंतर हे अस्तित्व म्हणून मराठीतलं आहे, डॉलर बहु म्हणून आहे एक. पण हे लहान मुलांबद्दल झालं. आता कॉलेजची मुलं पण येत असतील. हो, कॉलेजची मुलं तर मला असं वाटतं की मराठी थोडं कमी वाचत असतील आणि इंग्लिश थोडं जास्ती वाचत असतील. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना काय सजेस्ट करतो?
त्यांना आपण एकतर बायोग्राफी सजेस्ट करतो, कारण चांगले चांगले जे मोठे जे हे आहेत, कुठलेही स्पोर्ट्समधले असेल किंवा सामाजिक ह्याच्यामध्ये काम करणारे असतील तर त्यांचे बायोग्राफीज, किंवा सेल्फ हेल्पमध्ये जास्त आपण हे करत असतो. बरं. सेल्फ हेल्पमध्ये अशी बरीचशी पुस्तकं आहेत की जे त्यांना त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी कामाला येतील, आणि ते इंग्लिश पण सोपं असतं त्याचं, आणि ते तो पुढच्या म्हणजे त्यांच्या जे करिअर आहे, करिअर गायडन्स म्हणून ते पुस्तकं त्यांना उपयोगी पडतात. मग समजा मी तुला विचारलं की 5 सेल्फ हेल्प पुस्तकं मला सांग जी कॉलेजमधल्या मुला मुलींनी वाचलीच पाहिजेत, तर ती कुठली असू शकतील? तर मी जेव्हा सुरुवात करतो यू कॅन विन सुरुवात. यू कॅन विन, ओके, आपलं शिवखेराचं. त्याच्यानंतर जे आहे तर हू मूड माय चीज आहे. त्याच्यानंतर आता सध्या जे चालतंय ते इकिगाई चालतंय खूप. नंतर ऑटोमिक हॅबिट चालतंय खूप, आणि सायकोलॉजी ऑफ मनी. ही 5 पुस्तकं ना हे खूप चांगली आहेत. बाकीचे असे ह्याच्यामध्ये भरपूर आहेत पुस्तकं वाचण्यासारखी, पण ही सुरुवातीला हे वाचलं त्याच्यातलं त्यात यू कॅन विन तर बेस्ट आहे शिवखेराचं. हे बाकीचं सर्व, आणि आता सध्या जे चालतंय ते इकिगाई चालतंय, म्हणजे जॅपनीज वे ऑफ लाईफ, ते खूप चांगलं मोठ्या प्रमाणात चालतंय. ते हे आधी सजेस्ट करतो. ह्याच्याने काय होतं की त्याचं इंग्लिश सोपं आहे, आणि ते आपलं जे लाईफस्टाईल जे आहे ते ह्याच्याने ही पुस्तकांनी आपलं लाईफस्टाईल 100% चेंज होईल. बरं. पण आता तू मला सांगितलंस की सेल्फ हेल्पची 5 पुस्तकं. बरोबर. जर मी तुला ऑटोबायोग्राफीज विचारल्या तर अशा 5 ते 7 कुठल्या ऑटोबायोग्राफीज असतील ज्या तू सजेस्ट करशील की या वाचल्याच पाहिजेत? माझ्या याच्याप्रमाणे मी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सांगतो. स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये युवराज सिंग आणि तेंडुलकर. ओके. बिझनेसमध्ये जर असेल तर सॅम वॉल्टन आणि अकियो मोरिटा, आणि मेड इन जपान, ओके, मेड इन अमेरिका, हे वाचलं पाहिजे. आणि सोशल याच्यामध्ये किरण बेरी, आयडेअर, असं सजेस्ट. आता कॉलेजची मुलं मुली जी येतात ते तर कॉलिन हूवर वाचतायत, बरोबर आहे? हो. ते इंटरनेटवर ऑलरेडी त्यांना माहिती असतं की काय पुस्तक आलेलं आहे, येस, काय त्याच्यात काय आहे. तर मग जेव्हा ही पुस्तकं डिमांड केली जातात आणि अनफॉर्च्युनेटली ती आपल्याकडे अवेलेबल नसतील, तर मग अशा परिस्थितीत आपण काय करतो? ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की आम्ही परचेसिंग जे आहे, म्हणजे मी स्वतः ते 3 टाईपचं परचेसिंग करतो. ओके. पहिलं, मार्केटमध्ये जे नवीन आलेलं पुस्तक असतं ते जेवढे पब्लिशर्स आहेत ना, रूपा अँड कंपनी असेल किंवा जयको असेल किंवा पेंग्विन असेल, हे सर्व जे आहेत ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ओके. तर ते काय करतात, नवीन पुस्तक आलं की पुस्तकाचं चित्र आणि त्याची किंमत टाकतात किंवा काय त्याचं थोडंसं भेळ, तर ते आपण मागवतो. म्हणजे जे पॉप्युलर लेखक जे आहेत ते येतं. ओके. त्याच्यानंतर जसं तू आत्ता सांगितलंस की एखादं हे असेल पुस्तक आपल्याकडे नाही आहे, तर ते आम्हाला रेकमेंड करतात की बाबा मला हे पुस्तक वाचायचं आहे. मग मी ते काय करतो, ते खरोखरच आपल्याकडे काय असतं की पुस्तकं भरपूर आहेत, पण वाचणारे काहीतरी लिमिटेड आहेत, आणि प्रत्येकाला भरपूर पुस्तक वाचायचं असतं, पण एकासाठी पुस्तक मागवता येत नाही. पण ते अजून लोक वाचत असतील तर ते आपण पुस्तक मागवू शकतो. त्याची एक लिस्ट तयार करतो, मग त्याची ऑर्डर देतो. ओके. आणि त्याच्यानंतर जे तिसरं जे हे आहे, तर रॅन्डमली आपल्याकडे येतात पुस्तकं. ओके. तर ते कुठून कसं हे करायचं मागवायचं त्याचे सुद्धा मीच ठरवत असतो, आणि ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. मग त्याच्याने आपल्याकडे ऍड होत जातात पुस्तक. बरं. अशा 3 प्रकारे आपण ते पुस्तक ऍड करतो, ज्याच्यामुळे माझं असं हे असतं की जो मेंबर आपल्याकडे सभासद म्हणून जॉईन झालेला आहे त्याला बाहेर पुस्तक विकत घ्यायला नाही पाहिजे, आपल्याकडनंच त्याला मिळाला पाहिजे, हा माझं मेन उद्देश असतो. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त पुस्तक परचेस करण्याचा प्रयत्न करतो. पण पुंडा, मला आता तू मगाशी बोलता की बाहेरनं पुस्तक परचेस करू नये आपल्या मेंबर्सनी, हा तुझा उद्देश असतो, पण तू तो पुस्तक सेल पण करतोस. हा, दोन्ही याच्यामध्ये एक थिन लाईन आहे. बाहेरनं पुस्तक काय घेऊ नये, असं की तो विचार करत असतो की लायब्ररीतनं आपल्याला जास्तीत जास्त पुस्तक मिळायला पाहिजे, बरोबर ना? तेव्हा आता एखादा माणूस पुस्तक विकत घेऊन किती घेणार, लिमिटेशन्स आहेत, आणि तेवढे जागा पण पाहिजे त्याच्या याच्यामध्ये, आणि त्याची किमती पण बघायला लागतं, म्हणजे फायनान्शियली पण त्याला बघायला लागतं, ते पुस्तकं ठेवायची जागा पण बघायला लागते, आणि त्याच्यानंतर
हे पुस्तकं सर्व कलेक्ट करून पुढे काय करणार, एकदा वाचून झाल्यानंतर काय करणार. तर या दृष्टिकोनातून मी विचार करत असतो की लायब्ररीतनं त्याला पुस्तक मिळालं पाहिजे. ओके, पुस्तक विकत घेणारे खूप आहेत. आता ते विकत घेणारे जे आहेत ते काही लोक गिफ्ट देण्यासाठी घेतात, काही लोक पर्सनल कलेक्शन, हे पुस्तक माझ्याकडे पाहिजेच. काही पुस्तक असतात ते पर्सनल कलेक्शनसाठीच असतात, ते ठेवून तू कधी काढ, वाच आणि परत ठेवून दे. पण काही पुस्तकं जे जसं नॉवेल वगैरे एखादं हे असेल, फिक्शन नॉन फिक्शन मध्ये काय हे असेल, तर ते पुस्तक एकदा वाचून झाल्यानंतर त्याचा काय एवढं उपयोग नसतो. मग अशा ह्याच्यासाठी त्यांनी का परचेस करावं, हा माझा उद्देश असतो. बरं, मग त्याच्यासाठी लायब्ररी. ओके ओके ओके. पण म्हणजे आम्ही तुला पुंडा म्हणतो, बरोबर, पण आता तू फार कमी लोकांसाठी पुंडा राहिलेला आहेस, कारण आपली मैत्री जवळजवळ 35 वर्षाची मैत्री आहे आपली. बरोबर. म्हणजे तू माझ्यापेक्षा वयाने 15-16 वर्ष मोठा नक्की असशील, मला नाही वाटत त्याच्यापेक्षा कमी डिफरन्स असेल, पण तेवढं आहेच मला माझ्या अंदाजाने. पण मी कधी तुला आहो केलं नाही, पहिल्या दिवसापासून पुंडाच होतं. पण आता तू पुंडा राहिलेला नाहीयेस, काही लोकांसाठी आहेस, पण आता तू डोंबिवलीमध्ये फेमस झालायस पै काका म्हणून. तर ते पुंडा ते पै काका ही जी जर्नी होती ही कशी आहे, म्हणजे कशी सुरुवात झाली त्याला? ओके, तर ऍक्च्युली काय झालं माहितीये का, की पै काका हे नाव पडण्याच्या मागे आपल्याकडे एक स्टाफ आहे. ओके, म्हणजे होऊन गेली ती, आत्ता सध्या नाहीये. तर विमल म्हणून आपल्याकडे जॉईन झाली आणि तिने सुरुवातीला हाक म्हणजे पै काका म्हणून हाक मारायला सुरुवात केली. त्याच्यानंतर स्टाफ वाढत गेले, स्टाफनी पै काका म्हणून सुरुवात केली. आता स्टाफ हाक मारतात म्हणून आपले सभासद सुद्धा तसंच करायला लागले. त्याच्यानंतर आता माहितीच आहे तुला की आपल्याकडे फ्रेंड्स कट्टाचे कमिटी मेंबर्स आहेत, आदान प्रदानचे कमिटी मेंबर्स आहेत, आणि हे सर्व लोकांनी हळूहळू प्रत्येकाने ते माझ्या, आता जसं तू बोललास की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि ते लोक माझ्यापेक्षा मोठे आहेत. बर, हा, ते 70 आणि 75च्या पुढचे आहेत ते लोक, तर ते सुद्धा पै काका म्हणून हाक मारायला लागले. ह्याच्याने काय झालंय माहिती आहे की जे काय मी काम करतोय, आता ऍक्च्युअल बघायला गेलं तर ते माझं, मी स्वतः क्रेडिट कधीच घेत नाही. हे जे काय आहे ना, आता आज मी जे बसलोय इथे तुझ्यासमोर बोलतोय वगैरे ना, ह्याच्यासाठी जी मेहनत जी आहे ते माझ्या स्टाफ लोकांनी केलेलं आहे. मी त्यांना मी सहकारी म्हणतो, मी कर्मचारी कधीच म्हणत नाही. बर, ते माझे सहकारी आहेत. त्यांनी जे काय जीव आपलं योगदान जे दिलेलं आहे आपल्या याच्यामध्ये, तुला माहिती आहे आपला अजय आहे किंवा मामा आहे, गोडबोले आहेत, कित्येक वर्ष ते काम करतात. मी पण कधी एकेकाळी स्टाफ म्हणून काम करतच. बरोबर. तर कसं झालं की हे जे काम करतायत ह्याच्यामुळे आज पै फ्रेंड्स लायब्ररीचं नाव एवढं मोठं झालं. ते मी मॅनेज करतो ती गोष्ट वेगळी, मी माझी काहीतरी कल्पना आहे ते सर्व लढवतो आणि वेगवेगळे आपलं कार्यक्रम वगैरे करतो आणि ते पुढे चाललंय. पण मेन उद्देश, मेन जे आहे तर ते आपले स्टाफ आहेत, आणि त्या स्टाफमुळे माझं जे नाव आहे ते पै काका म्हणून पडलंय. आणि ते आता हळूहळू इव्हन काही काय म्हणतो त्याला, आपले खासदार आमदार सुद्धा मला पै काका म्हणून काही हात मारतात. म्हणजे ते इथपर्यंत गेलेलं आहे. आणि ह्याला सर्व म्हणजे माझं असं मला वाटतं की माझा जो जन्म आहे तो देवाने ह्याच्यासाठीच पाठवलाय की तू पुस्तकात मध्ये काम कर आणि तुला असं ते सर्व मिळेल म्हणून. सर्व वरचे योगदान. नाही, पुन्हा ते पै काका तुझा प्रवास कसा होता ते मला कळलं. पण आता बोलता बोलता तू कर्मचारी न म्हणता तुझ्या सहकाऱ्यांबद्दल बोललास. आत्ताच्या घडीला किती सहकारी मिळून ओव्हरऑल आपल्या लायब्ररीज रन करतात? आत्ता माझ्याकडे 60च्या वरती सहकारी आहेत. कसं असतं की कुठलाही बिझनेस चालवण्यासाठी जे आहे ना, तर पहिलं भांडवल लागतं. ओके, भांडवल, त्याच्यानंतर मग रॉ मटेरियल झाल्यानंतर मग ते प्रोसेसिंग होतं, त्याच्यानंतर ते बाहेर जातं, त्याच्यानंतर मग ते विक्री झाल्यानंतर त्याचा पैसा येतो, आणि त्या पैशाने परत ते जे चक्र जे आहे तर ते चक्र मी मेंटेन केलेलं आहे. ओके, आता पुस्तकं आहेत म्हणून सभासद आहेत म्हणून आपलं वर्गणी येते, ते वर्गणी येते म्हणून मी ते आपले जे सहकारी त्यांना देऊ शकतो, ते सहकारी काम करतायत म्हणून सभासद आहेत. तो एक चक्र आहे आणि ते चक्र मी कंप्लीट केलं आणि ते इंटॅक्ट ठेवलं, म्हणजे तसंच ठेवलेलं आहे. ते जे हे आहे ते वाढत चाललंय, कधी कमी झालेलं नाही. मी नेहमी सांगत असतो की वाचनालयामध्ये ना जेव्हा सभासद येतात, सभासदचे जॉईन होण्याची जी संख्या असते ती नेहमी प्लेसमध्ये असायला पाहिजे. माझं ते एक आधीपासूनचं कॅल्क्युलेशन आहे. दर महिन्याला भगतसिंग शाखा, आपली जी शाखा आहे मेन,
त्याच्यामध्ये किती या महिन्यामध्ये सभासद जॉईन झाले आणि किती सोडून गेले. सोडून जातात जसं पाईपलाईनमध्ये पाणी टाकलं की ते कमी 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 होत जातं, तसंच इथे सुद्धा सोडून जाण्याचं प्रमाण आहे, पण ते जॉईन होण्याचं प्रमाण आणि सोडून जाण्याचं प्रमाणामध्ये फरक आहे. म्हणजे इंस्टाग्राम वरती आपले फॉलोअर्स वाढतात आणि आपल्याला काही लोक अनफॉलो पण करतात. तर तुझ्या ह्याच्याप्रमाणे फॉलोअरची संख्या जास्ती असली पाहिजे आणि जे अनफॉलो आहेत त्यांची संख्या कमी असली पाहिजे. म्हणजे ते प्लेस होत जातं. कळलं का नाही? ते प्लेस होत जात असल्यामुळे आपण सर्वायवल. बरं, समजलं का नाही? हे सर्व जे गणित जे बसवलेलं आहे ते फक्त या चक्रामुळे चाललेलं आहे. बरं, पण मी आता तुला पै काका म्हणतोय. पै काका, मला एक जाणून घ्यायचंय की आपली एकमेव अशी लायब्ररी असेल जिने वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. येस. तर काय आहे तो वर्ल्ड रेकॉर्ड आणि त्या वर्ल्ड रेकॉर्डच्या मागची प्रेरणा काय आहे, कहाणी काय आहे? तर हा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे म्हणजे लिम्का बुकमध्ये आपलं पै फ्रेंड्स सर्व्हिसचं नाव नोंदवलं गेलं. तर हे 1 जानेवारी 2015 साली झालं होतं. आता 1 जानेवारी म्हटल्यानंतर माहिती आहे ना काय असतं, 31ला काय असतं, काहीतरी आपण करत असतो. तर त्यामुळे मला नाही माहिती काय करत असतो, पण ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड. तर 31 तारीख झाल्यानंतर 1 तारखेला लोक नवीन नवीन जिम लावतात किंवा रनिंगला सुरुवात करतात किंवा काहीतरी एक हे घेतात की बाबा मला आजपासून हे करायचंय, रेझोल्युशन वगैरे काय ते. तर ते सर्व हे करतात. तर 1 तारखेला लायब्ररीत येणाऱ्यांची संख्या किती असेल? खूप कमी असते. सर्व बाहेर फिरायला गेलेले असतात आणि वेगळ्या मूडमध्ये असतात वगैरे वगैरे. आधी काहीतरी ते 1 जानेवारीला बँक वगैरे बंद असेल, आता ते नाहीये, आधी बंद असेल. तर तो भाग वेगळा. तर सप्टेंबरमध्ये काय झालं माहितीये का की माझ्याकडे म्हणजे त्या 2015च्या आधी 2014 सप्टेंबरमध्ये आपल्यासमोर टिळकनगर विद्यामंदिर आहे, बरोबर ना? तिथले काही विद्यार्थी माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हटलं की मला तुमची इंटरव्ह्यू घ्यायची. त्याच्यात 3-4 मुली होत्या, 2-3 मुलं होते. म्हटलं कशासाठी? ते बोलले की आम्हाला पुण्यामध्ये एक प्रेझेंटेशन करायचं आहे की उद्योजक जो आहे त्याचा इंटरव्ह्यू आम्हाला तिथे प्रेझेंट करायचा आहे. मी त्यांना म्हटलं अरे मी उद्योजक नाहीये, मी एक साधा लायब्ररी चालवतोय आणि लायब्ररी चांगली चालली आहे आणि मी समाज कार्यकर्ता जास्त आहे उद्योजकापेक्षा. नाही काका, परत काका झाला तिकडे, ते पण मला काका म्हणजे ते लहान होते. तर नाही, आम्हाला तुमचीच मुलाखत घ्यायची आणि ते आम्हाला तिथे जाऊन प्रेझेंट करायचं आहे. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी सर्व जे काय 2014 पर्यंत जे काय हिस्ट्री होती आपली लायब्ररीची ते सर्व दिलं त्यांना आणि त्यांनी ते व्यवस्थित लिहून तिथे प्रेझेंट केलं आणि प्रेझेंट केल्यानंतर त्यांना पहिलं प्राइज मिळालं तिथे पुण्यामध्ये. ओके. ते लोक आले माझ्याकडे परत, बघा आम्ही तुमची मुलाखत घेतली आणि आम्हाला म्हणजे टिळकनगर विद्यामंदिर म्हणजे ते सर्व मिळून होते म्हणून. तर त्यांनी विचारलं की आता तुम्ही एवढं सर्व करताय, आम्हाला प्राइज पण मिळालं, तुमचं पुढचं हे काय, पुढे काय करायचं, मला पुढे काय करायचंय? तर त्यांना सांगितलं की मला ना असं एक रेकॉर्ड करायचं आहे. म्हटलं कुठलं रेकॉर्ड? त्यांना म्हटलं की कुठल्याही लायब्ररीमध्ये 500 ते 1000 सभासद संख्या असणं खूप कठीण आहे, पण मला एका दिवसामध्ये 1000 मेंबर करायचे आहेत आणि ते लिम्कामध्ये किंवा वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे मला. आणि ते मी सर्च केलं होतं त्याच्या आधी की कुठं असं रेकॉर्ड आहे का, पण ते काय कोणी दाखवलं नाही कुठल्या ह्याच्यामध्ये. आणि ते कसं असतं की एका दिवसात एवढे सभासद होणं खूप कठीण आहे आणि ते कुठेच दाखवलं नाही. म्हटलं हे जर केलं तर आपण पहिलंच असणार. तर तुम्हाला काय पाहिजे ते मदत आम्ही करू. ती मुलं असते हो, की हे चांगलं आहे आणि त्याच्याने सभासद संख्या वाढेल आणि प्लस लोकांचे रेलचेल जे आहे लायब्ररीमध्ये ते वाढेल आणि एक पॉझिटिव्ह साईन समोर जाईल आणि वाचनाची हे जे ते गोडी सर्वांना निर्माण होईल. तर म्हटलं ठीक आहे करूया. आणि तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. पण ह्याच्या मागे प्रचंड मेहनत होती. लिटरली सांगतो काय काय केलं ते. पहिलं डोंबिवलीमध्ये जेवढे संस्था आहेत त्या सर्व संस्थांना पत्र लिहिली की आम्हाला 1 तारखेला हे करायचं आहे म्हणून. 7000 पोस्ट कार्ड लिहून म्हणजे पै फ्रेंड्सला असं रेकॉर्ड करते तर तुमचा सहभाग हवाय आणि तुम्ही तुमच्याबरोबर एक सभासद घेऊन यायला पाहिजे. जेवढे आपल्याकडे आधी सभासद तेव्हा 8000 काहीतरी होते सभासद. तर त्यांना लिटरली पोस्ट कार्ड, ते पोस्टमॅन सुद्धा विचारायला लागले की बाबा एवढे पोस्ट तुम्ही कसं हे करणार, आम्ही कसं मॅनेज करायचं एवढं. आणि ते डोंबिवलीच्या लिमिटेडच होतं, बाहेरचे कमी होते.
समजलं ना. पोस्ट कार्ड लिहून काढले. जेवढे नगरसेवक होते नगरसेवकांना सांगितलं की तुमच्या वॉर्डमध्ये तुम्ही हे लावा, बोर्ड लावा, फ्लेक्स करा. त्याच्यानंतर जेवढे हे शाळा होती प्रत्येक शाळेला पत्र लिहिलं. जेवढे सिनियर सिटीजन क्लब होते त्या सिनियर सिटीजन क्लब जेव्हा त्यांचं हे असायचं मीटिंग्स वगैरे असायचं, मीटिंगमध्ये मी स्वतः जाऊन अनाऊन्स केलं. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन म्हणजे एवढं ठरवलं की आपल्याला तो रेकॉर्ड करायचाच आहे. आणि 1 तारखेला बरोबर सकाळी 7 वाजता ॲक्च्युली जेव्हा मी बोललो होतो लोकांना तर बरेच लोकांनी मला वेळात काढलं की 1 तारखेला तुझ्याकडे कोण येणार एवढं. सकाळी 7 वाजता म्हणजे जेव्हा जानेवारीच असताना तेव्हा दिवस कमी आणि रात्र जास्त असते. 7 वाजता उजेडलं पण नव्हतं. आणि मी यायच्याच आधी त्या टिळकनगर समोरचे हे बसले हे होतं ना बाकीवरती 2-3 ऑलरेडी येऊन थांबले होते. त्याच्यातली माझी एक बहीण होती. ओके, बहिणीने पहिलं सभासदत्व घेतलं. त्याच्यानंतर बाकीचे जेवढे ब्रँचेस आहेत सर्व ब्रँचेसमध्ये ऑनलाईन लायब्ररीमध्ये सुद्धा सभासद हे झाले. दुपारपर्यंत काहीतरी 200 ते 300 झाले होते. फक्त 200 ते 300. आणि मी खूप अपसेट झालो होतो की बाबा होणार का नाही. ओके, मी काहीच विचार केला नाही. आणि तुला माहिती आहे की मी दुपारी घरी जाऊन झोपतो. पुणेकर आहे तू आमच्यासाठी. आणि दुपारी 2 वाजता घरी गेलो, जेवण वगैरे केलं, झोपलो. थोडंसं मूड खराब होता. बायकोने विचारलं काय झालं, म्हटलं काय नाही, 200 ते 300 मेंबर झाले होतील. आणि ती तर फुल पॉझिटिव्ह होती किंवा होणारच. तर मग संध्याकाळी 5 वाजता आलो तर ते 4:30च्या आसपास गेलो, 400-450 पर्यंत. आणि रात्री 10:30 का 25 मिनिटांनी 1021 मेंबर सभासद आपल्याकडे जॉईन झाले. फॅन्टॅस्टिक. येस, म्हणजे हे कमाल काय माहितीये का, हे मी याचं क्रेडिट आहे ना हे डोंबिवलीकरांना देतो. एक तर आपली लायब्ररी जी आहे ती डोंबिवली ईस्टला आहे आणि ती टिळकनगरला आहे. समोर टिळकनगर शाळा आहे, समजलं ना. आणि डोंबिवलीमध्ये सर्वात जास्त वाचक संख्या आहे. ह्याच्यामुळेच हे शक्य झालं, नाहीतर 1000 सभासद होणं इम्पॉसिबल. मग काय सेलिब्रेशन केलं आपण त्या दिवशी? काय सर्व जे आपले सहकारी होते त्यांनी मला उचलून धरलं, काय हे केलं. त्या दिवशी धमालच होती. ते आत्ता मला आठवत नाही, काहीतरी खायला वगैरे मागवलं आम्ही. 12-1 वाजेपर्यंत लायब्ररीतच होतो. फोटो काढले, काय हे केलं, खूप धमाल. आणि नेक्स्ट डे म्हणजे त्या दिवशी जे रेकॉर्ड नेक्स्ट डे पेपरमध्ये आलं की पै फ्रेंड सर्व्हिसचं हे जे नाव आहे ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आलेलं आहे, असं त्यांनी हे केलंय म्हणून. बरं, येस, फॅन्टॅस्टिक. येस. पण आता पै काका, म्हणजे मला पै काका म्हणायला खूप जड जातंय, पण आता तू पुंडा राहिलेला नाहीये, पै काका झालेला आहेस त्याचा. तर आता फक्त लायब्ररी ही लायब्ररी राहिलेली नाहीये. आपण खूप उपक्रम जे आहेत ते वाढवलेले आहेत. काही उपक्रमांमध्ये मी सहभागी असतो, काही मध्ये मी नसतो. तर लायब्ररीच्या शिवाय आपले काय काय उपक्रम आहेत आमच्या जरा व्ह्युअर्ससाठी सांगशील का तू? जसे आपण काय लायब्ररी फक्त जर चालवलं तर बाकीचे लायब्ररी जे आहेत झालेले आहेत, अवस्था झाली त्यांची, तसं आपली पण होऊ शकते. याचं मला म्हणजे हे आहे, ज्ञान आहे. तर म्हटलं आपण काहीतरी वेगळं करूया जेणेकरून आपण टिकून राहू. मग आपण पहिलं जे सुरुवात केली ते फ्रेंड्स कट्टा. आता फ्रेंड्स कट्टा जो आहे तर दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शुक्रवारी असतं आणि ते डॉट 5:30 ते 6:30 1 तासाचा जो कट्टा असतो त्या कट्ट्यामध्ये आपण वेगवेगळ्या लेखकांना बोलवतो. वेगवेगळे उपक्रम असतं, तिथे वाचन असतं, त्याच्यानंतर नवीन पुस्तकाचं प्रकाशन होतं किंवा एक वेगळ्या टॉपिकवरती कोणाला तरी बोलायला बोलवतो. आणि हे बरेच लोक आतापर्यंत त्या कट्ट्यावरती येऊन गेले. या कट्ट्यामुळे काय झालं माहिती का की ते वाचक जे आहेत ते बांधले गेले, समजलं ना. आता गेले 13 वर्ष आपण फ्रेंड्स कट्टा चालवतो. ओके, फक्त मध्ये ते कोरोनाचं जे होतं तेव्हा 5-6 महिने तेवढं बंद ठेवलं होतं, बाकी मध्ये कधीच कुठलाही ब्रेक झालेला नाही आजपर्यंत. त्या कट्ट्यामुळे आपले जे वाचक वर्ग जे आहेत ते एकजुटले गेले. आणि त्याच्यानंतर असा विचार केला आपण ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काय करू शकतो. तर 2017ला आपण पुस्तक आदान प्रदान करायचं ठरवलं. आता पुस्तक आदान प्रदान म्हणजे काय, हा खूप मोठा विषय आहे. एक पुस्तक आहे तर त्याच्यात बघितलं की काही पाश्चात्य देशांमध्ये जसं जर्मनी, इटली, फ्रान्स, इंग्लंड या देशांमध्ये आत्ताच म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरच्या याच्यामध्ये जेव्हा त्यांना सुट्टी असते ना तेव्हा ते लोक काय करतात, आपापल्या घरातले जे काय जमलेले पुस्तकं असतात ना ते आणून एका गार्डनमध्ये जमतात. तिथे असं कोऑर्डिनेटर वगैरे कोण नसतो, स्वतः. ओके,
ते घेऊन येतात आणि काय करतात, पुस्तकं समजा माझ्याकडे 10 पुस्तकं आहेत आणि तुझ्याकडे 8 पुस्तकं आहेत, तर माझ्याकडचे 8 पुस्तकं तुला दिले, तुझ्याकडनं 8 पुस्तकं मागे. आता ह्याच्यातनं काय झालं की माझ्या घरी जे का पडून पुस्तकं आहेत तर ते दुसरं तुला कामाला आले, बरोबर. तुझ्याकडचे जे पुस्तक आहेत ते मला कामाला आले. ओके, म्हणजे पुस्तक पडून राहिली नाहीये. ओके, ही तिथे कसं आहे ते उत्स्फूर्तपणे ते लोक प्रतिसाद, आणि ते कित्येक वर्ष तिथे सुरू आहे असं मी ऐकलं. तर विचार केला की आपण डोंबिवलीत सुरू करूया. आता डोंबिवलीत सुरुवात करायचं म्हटलं नंतर की त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न होते की हे जे प्रश्न आहेत ह्याचं आन्सर कसं काढायचं. पहिलाच प्रश्न असा होता की समजा आपण मीडिएटर, ओके, मध्यस्थी करून आपण सुरुवात केली आदान प्रदान, आणि हे आदान प्रदान जे नाव आहे ना हे मीनाताईंनी दिलेलं आहे, मीना गोडखंडी म्हणून आहेत, बरं, त्यांनी दिलेलं आहे. आणि ते आता आदान प्रदान मोदींच्या ह्याच्यामधनं भाषणामध्ये सुद्धा ते आदान प्रदान आलं. मला तेव्हा खूप बरं, कॉंग्रॅच्युलेशन. हे मला अजिबात कल्पना नव्हती. हा, तर ते कुठला तरी वेगळा विषय होता, पण त्यांनी आदान प्रदान सांगितलं तेव्हा म्हटलं अरे आपलं आदान प्रदान असं, तो विषय वेगळा. तर आपण करूया, पण प्रॉब्लेम असा आहे की समजा आपण आदान प्रदान केलं, फक्त इंग्लिश पुस्तक आली तर काय करायचं, फक्त मराठी पुस्तक आली काय करायचं. आता समजा तुला इंग्लिश वाचायचं आहे आणि तिथे मांडलेल्या पुस्तकांमध्ये इंग्लिश नाहीच आहे, सर्व मराठी आहे, तू नाराज होणार. ओके, त्याच्यानंतर ज्यांना लहान मुलांची पुस्तकं पाहिजेत तर लहान मुलांची पुस्तकं पाहिजे, लहान मुलांची पुस्तक तिथे असायला पाहिजे. ओके, तर हे सर्व कन्फ्युजन होतं. आणि बरेच लोक म्हणायला लागले, समजा एखाद्याने एवढं जाड पुस्तक आणलं आणि दुसऱ्याने एवढं पातळ पुस्तक आणलं, मग ते कसं ऍक्शन करणार. एकाने 1000 रुपयाचं पुस्तक आणलं, एकाने 10 रुपयाचं पुस्तक आणलं, ते कसं ऍक्शन करणार. असे भरपूर प्रश्न होते. म्हटलं शांत आपण काय करायचं तर थोडंसं विचार केला आणि म्हटलं 2 महिने आधी पुस्तक घ्यायला सुरुवात करूया. त्या दिवशी नको, म्हणजे रॅन्डमली कोणी तिथे आणायचं नाही. 2 महिने आधी आपण बोर्ड लावूया की आपण पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन करतोय, तर तुम्ही तुमच्याकडची पुस्तकं घेऊन या. आता असं हे झालं की आपण हे फ्री द्यायचं का त्याला काहीतरी शुल्क लावायचा, कारण ते हँडलिंग चार्जेस खूप महत्वाचे आहेत. ओके, तर त्याच्यानंतर कसं असतं, जास्त करून डिसिजन मीच घेतो, मी फक्त विचारतो लोकांना. ओके, डिसिजन काय, समजा चांगलं झालं तरी माझं, वाईट झालं तरी माझं. तर मी विचार केला ना आपण 10 रुपये ठेवूया हँडलिंग चार्जेस. 10 रुपये का ठेवायचे की ते पुस्तक आणली, मग त्याला ते बांधलं, त्याच्यानंतर तिकडे एंट्री वगैरे करण्यासाठी भरपूर खर्च असतो त्याच्या मागे, तर 10 रुपये आपण ठेवूया. तर 2 महिने आधीपासून हळूहळू पुस्तक यायला लागले. अरे काय चांगली चांगली पुस्तक यायला लागली, माहिती आहे, मला माहिती आहे ना पुंडशेठ, मी होतो ना या सगळ्यामध्ये. तर काही लोकांनी राजा शिवछत्रपती, काही लोकांनी ह्याचे चरित्र वगैरे मोठमोठे अशी पुस्तकं यायला लागली. अच्युत गोडबोलेंची पुस्तकं यायला लागली, राजहंस प्रकाशनाची पुस्तकं यायला लागली. तर खुश झालो आपण, म्हटलं आपल्याकडे इनफ हे आहे, काय नाही. आणि 2017ला तेव्हा आपण एप्रिलमध्ये करायचो. परीक्षा संपली की शुक्रवार ते पुढच्या रविवार, म्हणजे टोटल 10 दिवसाचं. तर त्या 10 दिवसामध्ये आपण जे लोकांनी आधी पुस्तकं आणून ठेवले ते आधी मांडले आपण तिकडे, आणि बाकीचे जे आहेत ते लोक पुस्तकं घेऊन यायला लागले. आणि त्या जे काही मांडलेली पुस्तकं आहेत त्याच्यातनं पुस्तकं ते लोक त्यांना पाहिजे थोडे, म्हणजे जर 1 पुस्तक आणलं तर 1 पुस्तक, 10 आणले तर 10, 20 आणले तर 20, पण प्रत्येकाच्या मागे 10 रुपये. अच्छा, म्हणजे मी 10 पुस्तकं घेऊन यायची. येस, प्रत्येक पुस्तकाच्या मागे 10 रुपये द्यायचे. फ्रेंड्स लायब्ररीला ॲज अ हँडलिंग चार्ज द्यायचा. आणि जी काही पुस्तकं ठेवलेली आहेत हो त्याच्यातनं कुठलीही 10 पुस्तकं घेऊन जायचं. म्हणजे आता तू समजा रामरक्षाचे पुस्तक दिलं, 5 रुपयेपर्यंत येतं रामरक्षाचं, आणि तुला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक दिसलं 1000 रुपयाचं, तू घेऊन जाऊ शकतोस. एक्सचेंज, आदान प्रदान. मला बरेच लोकांनी म्हटलं नाही 5 आणलं तर 5 रुपये, ते आपण तसं वर्गीकरण करू शकत नाही. बरोबर आहे. का असतं की आत्ता 1000 रुपये किंमत असेल, पण 50 वर्ष पूर्वीचं जर पुस्तक असेल तेव्हा त्याची किंमत 2 आणि 2.5 किंवा 3 रुपये होती, बरोबर. मग कसं ते आपण हे करणार. दुसरं, थिकनेसवरनं पण करू शकत नाही आपण, ते पण होऊ शकत नाही. पुस्तकाला पुस्तक. फॅन्टॅस्टिक. कळलं का नाही. ही संकल्पना भारतामध्ये पहिलं पै फ्रेंड्स लायब्ररीला आणलं. ओके, त्याच्यानंतर 1-2 लोकांनी प्रयत्न केला ते करण्याचं, पण ते कोणाला जमलं नाही. काय माहिती, ह्याचं मागचं गणित कम्प्लीट वेगळं आहे. त्यामुळे मी जेव्हा लायब्ररीचा विचार करतो किंवा पुस्तकांचा विचार करतो, मी तेव्हा प्रॉफिट अँड लॉसचा कधीच विचार करत नाही. ते आजपर्यंत कधी केलेलं नाही. मी एवढाच विचार करतो की लोकांना पुस्तक मिळालं पाहिजे. आज आदान प्रदानमुळे काय झालं,
लोकांच्या घरी जे काय पुस्तकं होती ती बाहेर आली, दुर्मिळ पुस्तकं लोकांना मिळाली, आणि दुसरं त्यांना जे काय पुस्तकं तिथे मांडलेले त्याच्यामधनं त्यांना घेऊन जायची मुभा मिळाली. ओके. आणि त्या 10 दिवसांमध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम पण करतो. त्या कार्यक्रमाला सुद्धा लोकांची गर्दी आली. एक कार्यक्रमाचा आनंद जो आहे, आणि जे आदान प्रदानचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा ते 10 दिवस मिरवायला तिकडे. हो, हे सर्व जे हे आहे ना, ते फक्त तो जे निर्णय घेतला 2017ला, नाही आपल्याला हे करायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर काय केलं आपण, दरवर्षी काहीतरी वेगळी थीम. पहिल्या याला काहीतरी पुलं नगरी केलं, त्याच्यानंतर एपीजे अब्दुल कलाम नगरी केलं, असं वेगवेगळं करून त्या अनुसार आपण तिकडे. गेल्या वर्षी आपलं हे होतं अभिजात मराठीचा दर्जा मिळाला आपल्याला, तर त्याचं थीम गेल्या वर्षी राबवले होते. आता यावर्षी बघायचं काय आहे ते. पण आदान प्रदान जे आहे तर ते सुरू राहणार. आणि ह्याच्यानी आता त्याच्यात काय झालं, गेल्या वर्षी आपल्याला बाहेर सुद्धा करायला मिळालं. पुण्याला आणि दादरला पहिल्यांदा बाहेर गेलो. तोपर्यंत आपण डोंबिवलीच्या बाहेर पडलो नव्हतो. आणि तिथे सुद्धा, आणि आपण जेव्हा पुस्तकं लावतो असे 500 टेबल लावतो. 500 टेबल, आणि त्या 500 टेबलवरती लाखभर पुस्तकं, म्हणजे कोणी बघितली नसतील एवढी पुस्तकं त्या दिवशी त्या 10 दिवसांमध्ये त्यांना तिथे बघायला मिळतं. आणि शाळेचे जे मुलं आहेत, ते शाळकरी मुलं येतात, ते सुद्धा पुस्तक घेतात किंवा बघायला येतात. आणि त्याच्यामध्ये 2024ला जेव्हा आपण हे केलं, आदान प्रदान केलं, तेव्हाची एक गंमत सांगतो. 2023 सप्टेंबरमध्ये आपल्या आज तक मध्ये मी बघितलं, आपले प्रधानमंत्री मोदीजी आहे ना, त्यांनी म्हटलं की आपल्या ह्याला अयोध्येमध्ये राम मंदिराचं हे उद्घाटन होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार रामललाची. तेव्हा काहीतरी असं क्लिक झालं की काहीतरी आपण वेगळं करूया म्हणून. आणि माझा जो सल्ला देणार आहे भूषण म्हणाला की आपल्याला पुस्तकांचं राम मंदिर तयार करायचं आहे. म्हटलं चला पुस्तकाचं राम मंदिर, आणि ते सर्वांना सांगून टाकलं मी की पुस्तकाचं राम मंदिर करायचं आहे. पण ते का सोपं आहे का? नाही. मग त्याचं मिनिएचर तयार केलं की ते कसं होणार. मी आर्टिस्ट लोकांना बोलवलं, आर्टिस्ट लोकांनी त्याचं लेआउट काढून दिलं मला. आणि आता पुस्तक कसं की पुस्तकं वळत नाहीत, पण पुस्तकांना आपण रचू शकतो, एकावरती एक रचू शकतो. त्या रचनेमुळे ते आकार तयार होऊ शकतं. पण जो आपलं जे तिथे ऑडिटोरियम जो आहे, इथे स्टेडियम जे वाजपेयी स्टेडियम जे आहे, तर ते खूप ह्यूज आहे. ओके. आणि तेवढं ते 80 फूट बाय 50 फूट ते बसत होतं. आणि असं जे डीप जे ते 20 फुटाचं होतं. तर आता तेवढं जर करायचं म्हटलं की त्याला काहीतरी स्ट्रक्चर लागणार नाही. एवढी पुस्तकं बसणार कुठे, काहीतरी स्ट्रक्चर लागणार. मग ते स्ट्रक्चर आपण तयार केलं, कुठलं MS ने तयार केलं. बरं. ओके. ते स्ट्रक्चर तयार करायलाच आपल्याला 5-10 दिवस लागले. ते स्ट्रक्चर तयार केल्यानंतर मग पुस्तक रचायला सुरुवात केली. ओके. आणि त्याच्यासाठी फ्लोरिंगसाठीच मी वेगळी पुस्तकं मागवली आणि वेगवेगळ्या कलरची पुस्तकं हे केले. जर तुम्हाला ते जर क्लिप मिळाली तर तुम्ही बघा त्या ह्याच्यामध्ये कसं दिसतं ते. टोटल काहीतरी 62,500 पुस्तकांचं राम मंदिर तयार केलं एका महिन्यामध्ये. मी स्वतः तिथे बसून ती सर्व रचना बघत होतो. आणि लिटरली त्या ह्याच्यामध्ये 1,20,000 लोकांनी ते राम मंदिर बघितलं. आणि जे आतमध्ये यायचे बघायला तेव्हा तोंडात नाच वाव असं निघायचं. पुन्हा शेठ, मला 2023च्या किस्स्याबद्दल जाणून घ्यायचंय. 2023ला जो आदान प्रदान कार्यक्रम आपण घेतला किंवा केला, त्याच्यामध्ये तुम्हाला भारताच्या प्रेसिडेंटला ऍज अ चीफ गेस्ट म्हणून आणायचं होतं आणि खूप विरोध झाला त्याला, हे मला चांगल्या पद्धतीने आठवतंय. अरे द्रौपदी मुर्मू एवढ्या छोट्या कार्यक्रमाला येतील का, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचणार कसे, तर ते काय काय झालं, कसं कसं झालं? 2023ला आपण पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर करायचं ठरवलं आदान प्रदान. तेव्हापर्यंत काय झालं, आपण टिळकनगर शाळेमध्येच होतो, शाळेच्या पटांगणामध्ये आपण ते आदान प्रदान करायचं. तर तेव्हा विचार केला की आपण जे आपलं मोठं जे ग्राउंड आहे, KDMCचं ग्राउंड आहे, सावळाराम क्रिकेट हे तिथे करायचं ठरवलं. तर ते खूप मोठं आहे, तर तिथे आपण आदान प्रदान करूया आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांना आपण तिथे इन्व्हाइट करूया. तर तेव्हाच काय झालं माहिती आहे का, आपण हे प्लॅनिंग जवळपास सप्टेंबरमध्ये वगैरे करत होतो. तेव्हाच नुकत्याच आपल्या द्रौपदी मुर्मू ॲज अ प्रेसिडेंट म्हणून आपण झालं. तर ते जेव्हा झालं ना, तेव्हा मी त्यांचं हे बघत होतो, म्हणजे त्यांचा एक व्हिडिओ बघितला. ते व्हिडिओ बघितलं तर द्रौपदी मुर्मू जे आहेत त्यांना पुस्तकप्रेमी आहेत. ओके. ते 7वीत वगैरे असताना त्यांचं काय शाळा सुद्धा खूप लांब होती
आणि त्यांना पुस्तकं जर पाहिजे असेल तर त्यांना कितीतरी किलोमीटर खूप लांब जाऊन अर्धा एक एक तास चालत जाऊन ते पुस्तक घेऊन यायला लागायचं. तर ते तिथे डॉक्युमेंटरी मी बघितली की ते केवढं एका पुस्तकासाठी एवढं म्हणजे खूप मोठ्या ह्याच्या म्हणजे पुस्तकप्रेमी. म्हटलं आपण ह्यांना आणूया. पण ते काय जेव्हा विचार केला पण लोकांना सांगितलं सर्वांनी हसायला सुरुवात केली की बाबा प्रेसिडेंटनं कुठे आणते. आणि तेवढं काय नाही. म्हटलं नाही, आपलं आदान प्रदान आहे ना हे भारतातलं पहिलं आहे, भले छोट्या ह्याच्यामध्ये असेल आणि त्यांना पुस्तकाची आवड आहे कळलं, आणि ते पुस्तक वाचतात तर त्यांच्यापर्यंत पोचणं थोडंसं कठीण होतं. कसं करायचं. मग आम्ही हे केलं आणि विचार केला की करायचंच म्हणून आणि मेल करायला सुरुवात केली. त्यांना मेल केला की असं असं आपला कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमात तुम्ही ॲज अ प्रेसिडेंट आपलं ॲज अ चीफ गेस्ट म्हणून तुम्ही यावं म्हणून त्यांना मेल केला. काही दिवसांनी त्याचा नकार आला की बाबा नाही येऊ शकत म्हणून. मग नंतर आम्ही काय केलं, तिथलं जे त्यांची जी सेक्रेटरी असतात त्यांची काय ओळख वगैरे काढली आणि त्यांना पकडलं. ते बोलला तुम्ही एक काम करा, परत मेल करा. आणि असं मेल करताना एक सिंगल नका करू, 5-6 मेल एकामागे शूट करा. त्याच्या मागचं हे मला कळलं नाही, ते वरती येतं ना, नाहीतर बाकीचे मेल्स वगैरे खाली जातात. तर मग ते पण केलं पण त्याचं काय आन्सर आलं नाही. त्याच दरम्यान काय झालं, आपले जे खासदार आहेत आपल्या ह्याच्या कल्याण डोंबिवलीचे श्रीकांत शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, तर त्यांना मी अप्रोच झालो की आम्हाला प्रेसिडेंट आणायचं आहे. त्यांनी ते पत्र वगैरे घेतलं आणि ठेवलं. मला असं त्यांचं काय हे वाटलं नाही की बाबा आपण जाऊ शकतो किंवा हे आपल्याला घेऊन जातील वगैरे वगैरे. आणि त्याच दरम्यान तेव्हा काय ते दिवाळी वगैरे होती आणि तेव्हा परत त्यांचा मेल आला की ते येऊ शकत नाही म्हणून. नाराज झालो. म्हटलं आता आपण विषय सोडून देऊया. पण डिसेंबरमध्ये मला ते आता तारीख वगैरे आठवत नाही, काहीतरी गुरुवारी कॉल आला. आपले जे प्रवीण दुधे म्हणून जे आहेत गणपती मंदिराचे विश्वस्त आहेत ते, त्यांचा फोन आला की खासदारांनी सांगितलंय की प्रेसिडेंटची अपॉइंटमेंट मिळालेली आहे, शनिवारी आहे, तर आपल्याला शनिवारी जायचं आहे. गुरुवारी आल्यानंतर एकदम मुळा आणि फक्त शुक्रवारचा दिवस फक्त मध्ये कसं करायचं काय करायचं. तर म्हटलं पहिलं आपल्याला प्लेन बुक करायला, का ट्रेननी तर जाऊ शकणारच नाही. तर काढलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपला शनिवारचा दिवस सकाळी मग आम्ही निघालो ट्रेननी. मग प्लेन पकडलं. प्लेनवरनं आम्ही दिल्लीला उतरलं. तर तिकडे ते दीपाली काळे म्हणून जे आहेत त्यांचं कोणतरी स्टुडंट आहे, तो आम्हाला घेऊन गेला आणि खासदारांच्या बंगल्यावरती सोडलं त्यांनी. आमची जी अपॉइंटमेंट होती 2ची होती. तिकडे गेलो आम्ही, चहा नाश्ता वगैरे केला, दुपारचं जेवण पण झालं. पण नंतर तिथनं मेसेज आला की 2चं अपॉइंटमेंटचं तुमचं जे ते पुढे ढकललं गेलं 4 म्हणून. म्हटलं आता एवढं पैसा खर्च वगैरे करून आले, हे 2चे 4 4चे 6 कसं काय म्हणजे मिळेल का नाही असं थोडंसं हे होतं. तेवढ्यात खासदार आले. ते बोले 100% मिळणार आहे, फक्त 2चं 4 दिले, आपण 4:45 किंवा 3:30-4:45ला निघूया, 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हटलं निश्चिंत. मग चहा आला, चहा वगैरे घेतला आणि आम्ही प्रेसिडेंट इथे गेलो, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला राष्ट्रपती भवन गेलो. खासदारांची गाडी होती म्हणून डायरेक्ट आम्हाला आतमध्ये गेलो आणि जे मेन काउंटर असतं रिसेप्शन काउंटर तिकडे गेल्यानंतर त्यांनी सर्व आमचं मोबाईल पट्टा हे सर्व काढून घेतलं आणि त्यांना गिफ्ट घेऊन गेलो होतो. तर नशिबाने मी त्यांना टॉम अँड वॉम म्हणून एक पुस्तक आहे, गीतांजली तिचं नाव काहीतरी ऑथरचं, ते बुकर प्राइज विनर हे होतं. तर ते पुस्तक माझ्याकडे होतं. ते त्यांनी फक्त माझ्याकडे, बाकी कोणीकडे काय काय नेलं होतं ते सर्व तिकडेच फेकून दिलं त्यांनी, आतमध्ये हे केलं नाही. ते त्यांनी मग हे आतमधून त्यांना प्रेसिडेंटला देण्यासाठी नेलं. नंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे व्हा. आम्ही गेलो आणि ज्या राष्ट्रपती भवनाच्या आतमध्ये जे बघितलं, म्हणजे ते भव्यता जी आहे ना ते, आणि हे फक्त आदान प्रदानमुळे झालं. तिकडे ते सर्व ते गार्ड्स होते, सर्व असे 6.5-7 फूट उंचीचे होते आणि सर्व अँटिक पीस तिथे ठेवले होते. जेव्हा आपण त्या कॉरिडोरमध्ये जात होतो, गेलो आम्ही 200-300 मीटर चाललो असणार. त्याच्यानंतर दोघे आले, त्यांनी म्हटलं तुम्हाला या रूममध्ये बसायचं आहे. आम्ही जाऊन त्या रूममध्ये बसलो आणि तेवढाच नाश्ता आला. आणि नाश्ता जे आलं, मला वाटलं आता मला शुगरचा प्रॉब्लेम आहे तर ते खायचं का नाही विचार करतो. त्याच्यात शुगर बिलकुल नव्हतं, तेल पण नव्हतं, मस्त होतं एकदम नाश्ता केला. तेवढ्यात एक माणूस आला, त्यांनी म्हटलं तुम्हाला आता दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसायचं आहे. मग तिकडनं दुसऱ्या रूममध्ये गेलो, त्या बसलो आणि थोडं वेळ वाट बघितली आणि आमचं ते टायमिंग जे होतं ते 4-5 वगैरे झाले असेल.
तेवढ्यात एक माणूस एक अल्बम घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं की तिथे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पाया पडायचं नाही, राष्ट्रपतींच्या, आणि पाय असे ठेवायचे नाहीत, सरळ ठेवायचे, आणि मोठ्या आवाजाने बोलायचं नाही, शांतपणे बोलायचं आणि लांबच राहायचं, आणि फोटो वगैरे तिथे काढता येत नाही, जो कोण फोटोग्राफर असेल तो काढणार, तिथे अजिबात तुम्ही काही बोलायचं नाही. हो म्हटलं आणि आम्ही गेलो. आणि खासदार साहेब तर होतेच बरोबर. खासदार साहेब होते बरोबर. गेलो आणि दरवाजा उघडला, राष्ट्रपतींनी दरवाजा उघडला. ते समोर बसले होते, पांढरं शुभ्र साडीमध्ये बसले होते. आम्हाला बघितलं ते उठून उभं राहिले. क्या बात आहे. आणि त्यांनी नमस्कार, आम्ही पण नमस्कार. तेव्हा जस्ट डोळ्यातनं पाणी आलं माझ्या की आज भारताचे सर्वोच्च पदावरती असलेली व्यक्ती आपल्या समोर आहे, चौलाना. आणि हे कशामुळे झालं? पुस्तक आदान प्रदान. मग ऍक्च्युली आम्हाला काहीतरी 1-2 मिनिटाचाच वेळ दिली होती, पण तिथे सुरुवातीला आपल्या डोंबिवलीच्या गणपती मंदिरला 100 वर्ष झाले होते. त्याच्याविषयी थोडं प्रवीण दुधेंनी सांगितलं की तुम्हाला त्या गणपती मंदिरसाठी यायचं आहे. त्याच्यानंतर मग मी ताब्यात घेतलं, आदान प्रदानचं सांगायला सुरुवात केली. आदान प्रदान म्हणजे काय हो, त्यांनी व्यवस्थित ऐकून घेतलं. तो एवढे खुश झाले ना की मुझे आने में बहुत खुशी होगी, मगर मेरा जो त्यांचं जे शेड्यूल जे असतं वो सब जो है वो सेक्रेटरी के हाथ में, मैं कुछ नहीं कर सकते. अगर उनका ये रहेगा तो शायद हमारा कुछ प्लानिंग है, इसके लिए मैं नहीं आ सकती हूँ, फिर भी आपको उनको त्यांच्या थ्रू तुम्हाला कळवलं जाईल म्हणून. आणि मग तिकडनं आम्ही निघालो. म्हणजे ते जो क्षण जो होता त्या राष्ट्रपतींना बघण्याचा, आणि ते पण राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन बघायचं, हे आजपर्यंत मी कधी विसरलेलं नाही. पण अनफॉर्च्युनेटली ते येऊ शकले नाही त्यांच्या शेड्यूलमुळे. ठीक आहे, हरकत नाही. त्या वर्षी नाही आल्या, आपण परत एकदा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू. 23 एप्रिल खूप मोठा दिवस आहे अख्ख्या जगातल्या पुस्तकप्रेमी लोकांचे. बरोबर. त्या दिवशी ना फ्रेंड्स लायब्ररी काहीतरी अजून एक वेडेपणा करतं. बरोबर. तर आम्हाला त्या वेडेपणाबद्दल जाणून घ्यायचंय. 23 एप्रिल हे जागतिक पुस्तक दिन असतं. तर आपण त्याच व्यवसायामध्ये आहे आणि काहीतरी वेगळं करायचा विचार. तर मी माझ्याकडे ना काही जे माझे जे मित्र आहेत त्यांनी मला एक फोटो आणि त्याच्यात कंटेंट पाठवलं होतं. हे सुद्धा युरोपियन कंट्रीमध्ये, कॅनडामध्ये टोरंटो सिटीमध्ये. तिकडे ते लोक काय करतात की एका रविवारी एक रस्ता अख्खा बंद करतात. ओके. आणि त्या रस्त्यावरती पुस्तकं ठेवतात आणि पुस्तकप्रेमी जे ते तिकडे येतात आणि दिवसभर त्या पुस्तकामध्ये रमतात. ओके. आणि ते नो हॉर्न डे असं ते करतात तिकडे, नो व्हेकल डे. कळलं का नाही? त्या दिवशी शांत असायचं आणि तिथे सर्व पुस्तक लोकांनी बघायचं आणि त्याच्यातलं पाहिजे ते पुस्तक घेऊन जायचं उचलून. ओके. म्हटलं ते आपण करूया डोंबिवलीमध्ये. ओके. पण तिथल्यासारखं नाही, आपण काहीतरी वेगळं करूया. आता डोंबिवलीमध्ये फडके रोड आपलं माहितीच आहे, सर्वात गजबजलेला, आणि तरुण मुलं तर तिकडे आपल्या दर ह्याला सणाला वगैरे तिथे असतात. तर म्हटलं तो आपण रोड घेऊया. आता रोड घेतल्यानंतर तो बंद करायला लागतं, बंद करण्यासाठी परमिशन घ्यायला लागतं. तर असा विचार केला की पै फ्रेंड्स लायब्ररी एकटी नाही, आपल्याबरोबर KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासन, या लोकांना जर घेऊन केलं तर आपल्याला तो रोड सहजचा मिळेल आणि आपल्याला तिथे काय व्यत्यय येणार नाही, असा विचार केला आणि करायचं आपण. आता करायचं म्हटलं नंतर वेळ काय आणि पुस्तक किती काय ते, तो जो पट्टा जो आहे, तो रोड जो आहे तो जवळपास 300 मीटरचा आहे. ओके. आणि रुंदीला 60 फुटाच्या आसपास आहे, 60 का 80 काहीतरी आहे. तर तेवढा रुंद आणि एवढं 300 आहेत. तर त्याला अंदाजे पुस्तकं किती लागतील असं विचार केला. तर ते पुस्तकं 80,000 ते 1,00,000 पुस्तकं तिकडे मांडलं तरच तो रस्ता आपलं हे होतो. मग खाली काय करायचं, टेबलवर ठेवायचं का कसं जमिनीवर ठेवायचं. नंतर विचार केला की आपण लाल कार्पेट टाकूया आणि त्या लाल कार्पेटवरती पुस्तकं ठेवूया आणि मग लोकांना आपण तिथे बोलूया आणि लोक पुस्तकं बघतील, त्या पुस्तकामध्ये रमतील आणि पाहिजे ते पुस्तक आपलं एखादं घेऊन जाऊ शकतील. आता हे घेऊन जाणं जर फ्री द्यायचं असेल तर तेवढी पुस्तकं पाहिजे आपल्याकडे, पण आपल्याकडे पुस्तकाची काय कमी नाही. बरोबर. गोडाऊनमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, त्याच्यात इंग्लिश, हिंदी, मराठी सर्व मिक्स होते. तर आता वेळ काय ते करायची. तर नेमकं त्या वर्षी जे आहे ना, जेव्हा सुरुवात केली 2023ला काहीतरी सुरुवात केली आपण, तेव्हा 23 तारीख जे ते बरोबर रविवारी चालू होतं आणि शनिवारी लोकांना संध्याकाळनंतर फ्री असतात, म्हणजे रविवारी लवकर उठायची गरज नाही.
किती वाजता हे करायचं, तर जो रस्ता जो आहे तो 10 शिवाय मोकळं मिळणार नाही, 10 नंतरच मिळणार. आणि 10 नंतर मिळणार, नंतर मग आपण किती ते किती टायमिंग ठेवायचं. ते मी विचार केला की आपण पहाटे 5 ते सकाळी 10 पर्यंत म्हणजे 5 तास फक्त उघडं ठेवायचं. कारण ते ट्रॅफिकला ओपन, आपल्या डोंबिवलीमध्ये ट्रॅफिकची समस्या माहिती आहे बरोबर, नाहीतर लोक शिव्या देतील आपल्याला. म्हणून म्हटलं 5 ते 10 फक्त ठेवूया, असा मी विचार केला. आणि मी लोकांना सांगायला सुरुवात केली. सर्वांनी मला वेड्यात काढलं, का 5 वाजता तुझ्याकडे कोण येणार आहे पुस्तक बघायला? ओके, तर म्हटलं येतील, ज्यांना यायचं त्याने येतील. विचार कर की हे सक्सेस होणं आपल्याकडे खूप कठीण आहे. आणि काही लोकांनी म्हटलं होणारच नाही. म्हटलं ठीक आहे, तरी पण करून बघूया. आणि हे पुस्तकं मांडण्यासाठी एवढे व्हॉलंटियर्स कुठून येणार? म्हटलं आपले स्टाफ आहेत, स्टाफ तेवढे होणार नाही. आपल्याला काय करायचं, 10 वाजता हे मिळालं तर कार्पेट वगैरे टाकून 12 वाजेपर्यंत ते होईल. 12 ते 5 दरम्यान एवढी पुस्तकं कशी लावू शकतो? तर मी काय केलं, ते शनिवारी आपल्याला मांडायचं होतं, शुक्रवारी मी मीटिंग घेतली. म्हटलं किती लोक येतात ते बघूया. आणि त्या मीटिंगमध्ये फक्त 32 लोक होते. म्हटलं 32 लोकांमध्ये हे होणं शक्यच नाही. तर बाकीचे बोलले की बघूया आता उद्या काय होतंय. म्हटलं बघूया. आणि पुस्तकं सर्व नेले आणि 10 वाजता कार्पेट वगैरे टाकलं आणि 12 वाजेपर्यंत पुस्तकं सर्व आले तिकडे. आणि 12 वाजता लिटरली 350 ते 400 व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी आले, जमले. आणि 12 वाजता जे पुस्तकं लावायला सुरुवात केले ते 3 ते 3:30च्या दरम्यान अख्खा रोड तो आपण पुस्तकाने भरून टाकला. आणि ते जे दृश्य जे आहे ते बघण्याचं ते खूपच वेगळं होतं. आणि ते खाली लाल कार्पेट असल्यामुळे त्याचं ते पुस्तकं जे ते जास्त उठून दिसायला लागले. आणि बरोबर 5 वाजता आपल्याला ओपन करायचं होतं. मी काहीतरी ते सर्व लावून झाल्यानंतर 4:45च्या दरम्यान घरी गेलो. आणि घरी जाऊन मी येताना थोडंसं उशीर झाला मला, म्हणजे मी 4:45ला चालू करायचं ना, आपण 4:45ला जाऊया. पण येताना बघतो काय, 100 लोक लाईनीत उभे आहेत ऑलरेडी. किती वाजता? 4:30 4:45च्या दरम्यान. ओके, ते बघून मी जाऊन खुश झालो. ओके, 5 वाजेपर्यंत ती लाईन अजून वाढली. 5च्या आधी आपल्याला चालू करायचं नव्हतं. आले लोक, यायला लागले आणि हळूहळू गर्दी वाढायला लागली. गर्दी एवढी झाली की 10 वाजेपर्यंत जवळपास, पहिलंच वर्ष होतं, 6,000 लोक आले होते. आणि 6,000 लोकांनी एक एक पुस्तक घेऊन, म्हणजे त्या ह्याच्यातले जे मांडलेले होते त्याच्यामध्ये 6,000 पुस्तकं आपण देऊ शकलो. आणि हे बघण्यासाठी जी लाईन होती, म्हणजे गणपती मंदिरचं जे एंड आहे आपल्या डोंबिवलीतलं, तिकडून ब्राह्मण सभे म्हणजे जवळपास 600-700 मीटर लोक लाईनीत उभे होते. आणि जेव्हा 10 वाजता आपण बंद केलं ना, तेव्हा सुद्धा 200-300 लोक होते. पण कोणी काही बोललं नाही. बंद म्हटल्यानंतर आपापल्या घरी गेले. नाहीतर तिकडे बोंबाबोंब झाली असती. तर म्हटलं नाही, आपल्याला 10 वाजता हे बंद करायला घ्यायचं आहे. 12 ते 1च्या दरम्यान हा रोड आपल्याला मोकळा करायचा आहे. त्यामुळे आपल्याला ह्याच्या पलीकडे जाऊन काहीच करता येणार नाही. लोक गेले आणि ज्यांना पुस्तकं मिळाले ते सर्व खुश होते. ह्याचं मागचं कारण काय माहितीये का, की जे 6,000 लोक पुस्तकं घरी घेऊन गेले ना, त्याच्यातले 10% म्हणजे 600 लोक जरी पुस्तक वाचायला लागले तर तो एक खूप मोठा वाचक वर्ग तयार होतो. बरोबर, हा त्याच्या मागचा मेन उद्देश होतो. मला ना माझा एक किस्सा सांगायचा आहे लायब्ररी मधला. मी फेसबुकवरती हा किस्सा सांगितलाय, पण या माध्यमातून परत एकदा सांगतो. मी लायब्ररीचा मेंबर होतो आणि ना एका पुस्तकावर माझं भागायचं नाही. माझी तेवढी मैत्री नव्हती, त्यामुळे मी एक्स्ट्रा पुस्तक घेऊ शकत नव्हतो. घेऊ शकत होतो, पण ते वय थोडं असं होतं की थोडं ऍडव्हेंचर पण करायचं होतं. मी काय करायचो माहितीये का, एक पुस्तक माझ्या अकाउंटवरती घ्यायचो. आणि त्यावेळेस लायब्ररी छोटी होती, CCTV कॅमेरे नव्हते. एक पुस्तक ना मी माझ्या पोटात लपवून ठेवायचो आणि निघून जायचो. मला 100% खात्री आहे, आणि नंतर ते मी कन्फर्म करून घेतलं की पुंडा शेटला ते 100% माहिती होतं. पण कधीच मला त्याबद्दल विचारलं गेलं नाही, बोललं गेलं नाही. आणि कुठेतरी माझा जो प्रवास आहे पुस्तक वाचनाचा, आणि मी जे करिअर केलेलं आहे पुस्तकांमध्ये, त्याच्यासाठी कुठेतरी पुंडा शेट आणि फ्रेंड्स लायब्ररी ही नक्कीच जबाबदार आहे. तर हा झाला माझा पर्सनल किस्सा. पण असे अनेक किस्से आहेत जे लायब्ररीमध्ये 40 वर्षाच्या काळामध्ये यांनी अनुभव घेतले असतील. तर चला जाणून घेऊया
एखाद दोन किस्से जे त्यांच्या स्मरणात राहिलेले आहेत आणि त्यांना काहीतरी शिकवून गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला काही शिकवून गेलेले आहेत. तर काय किस्से आहेत ते? असे बरेचसे आहेत, त्याच्यातले दोनच महत्वाचे ते सांगतो. बरेच वर्षापूर्वी एक सभासद आपल्याकडे आले आणि तेव्हा एक नूतन म्हणून एक स्टाफ होतं माझ्याकडे, सहकारी, आणि मी होतो. तर त्यांनी एक मोठी लिस्ट आणली. त्याच्यामध्ये पुस्तकाची नावं होती. मृत्युंजय, श्रीमान योगी, स्वामी, असे चांगली पुस्तक होते. 10-12 पुस्तक होते. आणि त्यांनी ते माझ्या पुढ्यात ठेवले की ह्याच्यातलं मला कुठलं एक पुस्तक द्या म्हणून. मी पहिलं बघितलं, ह्याच्या सेल्फमध्ये नव्हतं. दुसरं बघितलं, नव्हतं. शेवटी 10चे 10 पुस्तक बघितले, त्याच्यातले एक पण पुस्तक. ऍक्च्युअली पुस्तक आहेत आपल्याकडे, ओके, पण ते वाचायला गेली होती. तर आता मी त्यांना, आणि ते एजड होते, जवळपास त्यांचं एज 60च्या आसपास वगैरे असेल. तर त्यांना म्हटलं, काका ह्याच्यातली 10चे 10 पुस्तकं नाही आहेत आपल्याकडे, पण येतील, आले की तुम्हाला देतो, तो तुम्हाला ते नंतर मिळेल. ते भडकले. ते म्हणतात, अरे काय लायब्ररी चालवता तुम्ही, तर तुमच्याकडे हे 10 सर्वात चांगली पुस्तकं आहे, ह्याच्यातली पुस्तकं नाही, कशावरनं तुम्ही सांगता की तुमच्याकडे आहे म्हणून, तुम्ही खोटं बोलत असणार. तर म्हटलं, काका माझ्याकडे आता काही प्रूफ नाहीये, पण तुमच्याकडे आहे, पण तुम्हाला काही दिवसांनी हे पुस्तकं मी द्यायची जबाबदारी माझी. तर म्हटलं, ते चिडले अजून जास्त. मी काहीच बोललो नाही आणि आतमध्ये गेलो. आणि तेव्हाच ना विठ्ठल कामत यांचं इडली ऑर्किड आणि मी हे पुस्तक आलं होतं. आणि हे त्याचा आकार सुद्धा वेगळा होता, चौकोनी आकार, ब्ल्यू कलरचा. हा, ते काढून त्यांच्या हातात दिलं. ते भडकले ना, कसलं हे इडलीचं पुस्तक देताय तुम्ही मला, मी तुम्हाला काय विचारतो आणि हे काय दिलंय तुम्ही, ह्याचा आकार पण बघा, बरोबर आहे का हे पुस्तक. काका मी वाचलेलं आहे, म्हणजे वाचलं नव्हतं तेव्हा, मी चाललो होतो फक्त. काका हे पुस्तक मी वाचलंय, खूप चांगलं आहे, तुम्ही बघा, वाचा आणि मला सांगा आवडतं का नाही ते. आणि त्याच्यात हे तुम्ही जेव्हा घेऊन याल ना, या 10 पैकी एक तुम्हाला 100% देतो. ते थोडंसं शांत झाले, ते पुस्तक घेऊन गेले. 10-12 दिवसांनी आले, तेव्हा त्यांचं 2-3 पुस्तक आली होती. त्याच्यातले त्यांना बघितलं आणि लगेच एक पुस्तक काढलं आणि त्यांच्या पुढ्यात ठेवलं. तेव्हा ते काय बोलले, ते जे इडली आणलं, मला वाटतं ते चिडतील आता माझ्यावरती. बोलले, अरे हे पुस्तक खूप चांगलं आहे रे, एक काम कर, हे लिस्ट मधलं नका, तूच अजून एक पुस्तक काढून दे. म्हणजे जे पुस्तक मला माहिती होतं की ते वाचल्यानंतर ते हे करणार, म्हणजे चरित्र होतं, चांगलं होतं, म्हणून त्यांना देऊ शकलो. का माहितीये का, की माझा त्याचा अनुभव होता. हा सर्वात मोठा किस्सा आतापर्यंत. म्हणजे जर आपल्याला कुठलं एखादं पुस्तक माहिती असेल तर ते जर आपण सजेस्ट केलं त्यांना, ओके, तर त्यांना आवडतं ते, आणि त्याच्यानंतर आपण दिलेलं पुस्तक ते नंतर घेऊन जाऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, आपलं रिलेशन वाढतं, आपल्यावरती ते विश्वास ठेवतात. ओके, असे अनेक किस्से झालेले. तर एकदा काय झालं, आम्ही लायब्ररी बंद करून गेलो. ओके, स्टाफ वगैरे आम्ही सर्व गेलो. नंतर एक कॉल आला मला. तर त्यांनी विचारलं, लायब्ररी बंद झाली का? म्हटलं हो, बंद झाली. तर म्हटलं त्यांनी की कधी उघडणार? म्हटलं उद्या सकाळी उघडणार. किती वाजता उघडणार? 7 वाजता उघडणार. ओके, म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? नाही असं विचारलं मी, काय हे झालं नाही. म्हटलं खरं कारण सांग. ते म्हणतो, मी वरती होतो, तुम्ही बंद करून गेला, त्यामुळे मी अजूनही लायब्ररीत अडकलो. पुन्हा शेट खोटं बोलताय तुम्ही? नाही, हे खरं झालेलं आहे. किती वाजता माहितीये का? रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान झालेली गोष्ट आहे. माहितीये का, की सर्व जण आपापल्या तंद्रीत, वरती लाईट चालू, ते हे माहितीये ना तुला? हो, मला आठवतंय ते. खालचं आणि वरचं आणि वरची होतं. ओके, आम्हाला माहिती, आम्ही बंद करून गेलो, निघालो, तर तो जो हे होता तिथे हे लाईट चालू आहे, त्यामुळे आम्हाला पण कळलं नाही, त्याला पण कळलं नाही. तो म्हटलं असतील लोक म्हणून आम्ही निघून गेलो. नंतर त्याचा फोन आला की बाबा आम्ही असं हे झालंय म्हणून. ओके, काय होतं की जेव्हा आपल्याकडे काही मेंबर येतात ना, ते जेव्हा पुस्तक वाचतात ना, त्यांच्या बाजूला काही जरी फटाके जरी वाजवले त्यांना कळत नाही, एवढ्या त्या पुस्तकामध्ये मग्न झालेले असतात. त्यामुळे हे बरेच वेळा मी बघितलेलं आहे. आजूबाजूनी कोणी गेलं आलं वगैरे त्यांना ते हे नसतं, भान नसतो, ते फक्त त्या पुस्तकामध्ये, लहान असू दे किंवा मोठे असू दे. तर हे असे बरेचसे किस्से झालेले आहेत आपल्या लायब्ररीमध्ये. बरं, मला ना 2009 साली तुम्हाला घेऊन जायचंय. 2000 साली आपण 2 गोष्टी अशा केल्या ज्या पहिल्यांदा इतिहासात झाल्या. त्या म्हणजे आपण
ऑनलाईन लायब्ररी चालू केली, ज्याच्यामध्ये आपण होम डिलिव्हरी करतो पुस्तकांची, आणि आपण रीडिंग रूम चालू केली. याच्या मागच्या स्टोरीज काय आहेत? हे का करावं असं वाटलं? आता ऑनलाईन लायब्ररी चालू करण्याच्या मागे काय झालं माहितीये का, की डोंबिवली आपल्याकडे पुस्तकाचं खूप साठा आहे, भरपूर आहेत. ओके. आणि डोंबिवलीमधले बरीचशी जी लोक आहेत ना, ते ठाण्याला शिफ्ट झाले, घोडबंदर रोड किंवा तिथे मुंबईला जाण्यासाठी जवळ पडतं म्हणून बरेच लोक ठाण्याला शिफ्ट झाले. आणि असं हे होतं की बरेचसे जे वाचक आहेत ना, ते आजारी आहेत किंवा घरातनं बाहेर पडू शकत नाही किंवा जवळपास लायब्ररी नाही. ओके. तर अशा लोकांसाठी आपल्याला पुस्तकं द्यायचं आहे, तर ते काय करू शकतो? तर माझ्या मनात असं होतं की जसं डोंबिवलीमध्ये आपले ब्रँचेस आहेत ते अख्ख्या महाराष्ट्रभरात पसरवायचे. तर तो विचार मी नागेंद्र, आपला बहिणीचा मुलगा, त्याला सांगितलं की बाबा असंच आहे. तो काहीच बोलला नाही. तो त्याच्या मित्राला घेऊन आला एक दिवशी आणि त्यांनी मला विचारलं की खरोखरच आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी हे करायचं आहे का? म्हटलं हो करायचं आहे. मग भांडवल ते बघूया, फर्निचर ते बघूया, स्टाफ ते बघूया. म्हणजे माझ्याकडे आन्सर नव्हतं कशाचं. मग त्यांनी त्याच्याकडचा प्लॅन काढला. त्यांनी ते मोठा तेव्हा लॅपटॉप होता त्याच्याकडे, त्यांनी त्याच्यातनं एक प्लॅन काढला. तो बोलला की आपण असं करूया की आपण एक सॉफ्टवेअर तयार करूया आणि तेव्हा जस्ट हे कुठलं ते फ्लिपकार्ट जस्ट सुरू झाली होती. ओके. तर आपण असं एक चालू करूया आणि ह्याच्यातनं मेंबरशिप देऊया आणि त्यांना पुस्तकं जे आहेत ते आपण घरपोच देऊया. ओके. त्यांनी सांगितलं, सर्व पटलं मला. त्याला मी एकच प्रश्न विचारला की हे जे घरपोच जे करायचं आहे आपल्याला, पोचवायचं आहे, हे आपल्याला परवडेल का? तेव्हा आपली फी जी होती 150 रुपये. बरं. आता ठाण्याला पुस्तक पोचवायचं तेव्हाची गोष्ट सांगतो, तर नाही म्हटलं ते 30 ते 40 रुपये येत होते. आणि महिन्यातनं समजा त्याने 3-4 वेळा जर पुस्तक ऑर्डर केली तर ते फीपेक्षा जास्त आपल्याला ह्याचा खर्च, डिलिव्हरी चार्जेस आला असतं. तर त्याला म्हटलं नाही जमणार आहे आपल्याला. तर त्यांनी पण म्हटलं चल डिलिव्हरीचं, ते खूप खटपट वगैरे केलं. आम्ही बसलो, आम्ही खूप म्हणजे त्याच्यासाठी म्हणतो 7-8 तरी मीटिंग झाली असतील. ते काय जमलं नाही, नंतर आपण सोडून दिलं. काही महिन्यांनी नागेंद्रचा मला फोन आला आणि ते डिजिट मॅगझिन आहे, आता सुद्धा येते ते, पण तेव्हा खूप फेमस होतं. तिथे त्या डिजिटमध्ये एक हे आलं की काही टेक सेवी जे असतात त्यांनी सर्वांनी मिळून एक librarywala.com म्हणून सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं खूप चांगलं चालतं आता सध्या, एका महिन्यामध्ये. आणि त्यांच्याकडे काहीतरी तेव्हा 500,000 पुस्तकं असतील आणि आपल्याकडे तेव्हाची गोष्ट, तेव्हा 60-70,000 पुस्तक होते आपल्याकडे. तर त्यांनी मला सांगितल्यानंतर मी उडालो. म्हटलं अरे आपल्याकडे एवढं सर्व नॉलेज आहे, आपल्याकडे एवढी पुस्तकं आहेत सर्व, मग हे पोरं आत्ताची हे करतायत. म्हटलं नाही आपण पण चालू करूया. दोघांना बोलवलं, म्हटलं करा तुम्ही सॉफ्टवेअर सुरू. तर त्यांनी सॉफ्टवेअर करायला सुरुवात केली आणि मला वाटतं 30 ऑक्टोबर 2009 आपण आपलं स्वतःचं वेबसाईट लॉन्च केलं आणि मेंबरशिप द्यायला सुरुवात केली. आता ते जे काय हे ऑनलाईन लायब्ररी आपण त्याला म्हणतो, ऑनलाईन म्हणजे फिजिकल बुक्सच आहेत, ते आपण जे वेबसाईट वगैरे तयार केले ते तयार करून आपण अख्खं मुंबई आणि पुणे इथे आपण पुस्तकं लोकांच्या घरी नेऊन देतो. त्याचं खूप महत्त्वाचं असं आहे की आत्ता आपण एक गाडी घेतली, इको गाडी, तुला माहितीच असेल. तर त्या गाडीमध्ये 700 ते 800 पुस्तकं आठवड्याला आपण पुण्याला पाठवतो. ओके. आणि अख्खं जे हे महिन्याचं जे आहे ते जवळपास 15 ते 18,000 पुस्तकं फक्त ऑनलाईन हे वाचायला जातात. आणि टोटल जे केलं आपलं ऑफलाईन आणि ऑनलाईन, तर कदाचित कुठल्याही लायब्ररीमध्ये एवढी पुस्तकं नसतात, तेवढी पुस्तकं आज आपल्याकडनं वाचलं. ते जवळपास 29,000 पुस्तकं आहेत जे वाचायला जातात. बरं. हे बिगेस्ट आहे, हे अजून कोणाला माहिती नाही एवढं लोक वाचतायत म्हणून. तर माझा प्रश्न असा आहे की वाचक कुठे कमी झाले? वाचक वाढले, बरोबर ना? एवढी पुस्तकं आज वाचली जात आहेत, बरोबर. तेवढी पुस्तकं कुठल्याही लायब्ररीमध्ये नसतात. खरंय. आपल्याकडे 4.5 लाख पुस्तकं आहेत, आपल्याकडे आपलं सहकारी आहेत आणि आपल्याकडे हे विजन आहे की बाबा आपल्याला होम डिलिव्हरी केलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आज काय झालंय, बरेच लोकांना वेळ नाही घरातनं बाहेर पडून ते जाऊन एक्सचेंज करायला पुस्तक वगैरे, वेळ नाहीये किंवा आजारी आहेत मग असे सांगितल्याप्रमाणे. तर त्या लोकांना ह्याचा फायदा झाला आणि त्याचं फी सुद्धा आपण जास्त हे करत नाही. 3 महिन्याचे आपण 1,500 रुपये घेतो आणि आठवड्याला 4 पुस्तकं. चार पुस्तक. त्याच्यात दिवाळी अंक आले, मराठी, इंग्लिश, लहान मुलांचे मोठ्यांचे काय पाहिजे ते तुम्हाला फुल फ्रीडम आहे. आणि त्यांनी फोन करायची गरज नाही, आपण फोन करतो.
ते विसरतात म्हणून. म्हणजे ते सुद्धा चेंज करून बघितलं. आणि आपली वेबसाईट आहे, वेबसाईट जर बघितलं www.friendslibrary.in बघा आजच्या याच्यामध्ये, तर ते आज एवढं फेमस झालेत. आज मोठे कलाकार सुद्धा आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. मला नावं आता आठवत नाहीत, पण बरेच लोक आहेत आपल्याकडे समजलं ना. तर हे अख्खं मुंबई आणि पुणे देण्याचं काम आपण त्या 2009 पासून सुरुवात केली आणि आज त्याचं एवढं मोठं प्रसार झालेला आहे. आणि दुसरं जे आहे ते रिडिंग रूमचं. 2009 मध्ये आपण रिडिंग रूमची सुरुवात केली. आता ह्याची कल्पना अशी आहे की मी काही वर्षापूर्वी ठाण्याला गेलो होतो आणि तिकडे बघितलं की तिकडे एक लायब्ररी आहे, इंडियन लायब्ररी. आणि तिकडे मुलं 24 तास अभ्यास करतात. म्हटलं ठाण्याला आहे तर आपल्याला डोंबिवलीमध्ये सुद्धा करायचं असं. फक्त एवढंच होतं की तिकडे ते 24 तास आपल्याकडे ते चालेल का नाही हे थोडंसं डाऊट होतं. पण म्हटलं नाही, करूया. का माहिती आहे का, मी जेव्हा कॉलेजला होतो किंवा शाळेत होतो तेव्हा अभ्यास करण्यासाठी तिकडे जा इकडे जा म्हणजे बरेच खटपट करायला लागली होती. पण डोंबिवलीच्या मुलांना ज्यांच्याकडे आज बसून अभ्यास करायला जागा नाही किंवा जागा आहे, घरी गोंधळ असतो, आणि दुसरं जेव्हा एकत्र अभ्यास करतो ना तेव्हा तो अभ्यास खूप चांगला असतो. कळलं ना, की तो अभ्यास करतोय आपल्याला पण करायला पाहिजे. तर या उद्देशाने आपण ती लायब्ररी सुरू केली. तर सुरू केल्यानंतर सुरुवातीला थोडेसे प्रॉब्लेम्स आले, कारण ते 24 तास चालू ठेवायचे, स्टाफ मिळाला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर 24 तास ते सर्व पंखा लाईट हे सर्व चालू राहणार, मग त्याचं भाडं इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे हे करायला पाहिजे. पण मी असा विचार केला की मला तिकडनं एक पैसा नाही मिळाला तरी चालेल, पण त्या मुलांसाठी आपल्याला ती लायब्ररी सुरू करायची आणि ती सुरू ठेवली. त्याच्यानंतर आत्तापर्यंत जे आहे कुठलेही जे रिडिंग रूम आपण चालू केले ना ते एका महिन्यामध्ये भरून गेले. आता आपल्याकडे 2 रिडिंग रूम आहेत आणि दोन्ही रिडिंग रूम तुडुंब भरले. इथे जास्त करून UPSC MPSC नंतर CA डॉक्टर आणि इंजिनियर ही मुलं 18 तास बसतात. काही मुलं अशी आहेत ना की घरीच जात नाहीत, तिकडेच आंघोळ करतात, तिकडेच सर्व खाणं पिणं सर्व तिकडे, आणि सकाळी ऑफिसला जातात, परत संध्याकाळी येऊन अभ्यास करतात आणि तिकडेच झोपतात, तिकडं दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातात. अशी बरीचशी मुलं आहेत की जे आज म्हणजे इथे अभ्यासाला आलेले आहेत, पण त्यांचं घर सर्व हे म्हणजे गावाला वगैरे, पण त्यांना हे जे रिडिंग रूम आहे ते सोयीस्कर झालेले आहेत. आणि आपल्याकडनं बरेचसे जे आहेत आज पोलीस किंवा याच्या भरतीमध्ये वगैरे सिलेक्टेड झालेले आहेत. त्याचा फायदा हा 24 तासाचा रिडिंग रूमसाठी झालेला आहे. पण 24 तास एखादं एस्टॅब्लिशमेंट ओपन ठेवायचं तर काही परमिशन्स वगैरे लागले नाहीत? नाही, परमिशन काहीच लागत नाही. काय माहितीये का, परमिशन कधी असतं जेव्हा काही प्रॉब्लेम्स आले. तर आपल्याकडे कधी आजपर्यंत प्रॉब्लेम्स आले नाहीत. ओके, आणि ते जे कायदा कानून होता ना आपला, काय म्हणतो दुकान कायदा एक काहीतरी होतं, त्याच्या पूर्वी होतं ते. आता तसं तेव्हा कसं असायचं, एक आठवड्यातनं एक दिवस बंदच ठेवायला पाहिजे असं. ओके, दुकान कायदा अधिनियम म्हणून होतं ते. आणि कर्मचारी सुद्धा किती आहेत ते आधी सांगायला लागायचं. आणि त्याच्यानंतर 9 वाजता काहीतरी आपल्याला बंद ठेवायला लागायचं, 9 ते सकाळी 8 का 9 वाजेपर्यंत. पण ते आता ते जसं आज मॉल ओपन असतात, बरेचसे थिएटर्स वगैरे सर्व दिवसभर चालू असतात, त्यामुळे आता ते घडीला ते काय नियम वगैरे आपल्याला लागू नये. पण मग कर्मचारी 24 तास काम करतात का, त्याच्यामध्ये पण काही शिफ्ट आहेत? नाही, ते शिफ्टमुळेच होऊ शकतं. मॉर्निंग शिफ्ट असतं, जनरल शिफ्ट असतं, इव्हनिंग शिफ्ट असतं आणि नाईट शिफ्ट असतं. नाईट शिफ्टचा जो असतो त्याला सुट्टी नसते. आपण काय केलं माहितीये का, की नाईट शिफ्टला जे आहे ना ते जे तिथे बसलेली मुलं असतात ना वाचायला, त्याच्यातलं एकाला अपॉइंट केलंय. अच्छा, म्हणजे मॉनिटर करून टाकलंय, तो मॉनिटर करून टाकला त्याला. हो, तोच बघतो. नाहीतर नाईट शिफ्टला येणारे खूप कमी असतात आणि पण त्यांना सॅलरी सुद्धा जास्त द्यायला लागते. आणि जे बाकीचे जे आहेत ना ते सुद्धा आम्ही काय केलंय, जे रिटायर्ड आहेत ना, घरी बसलेले आहेत, ओके, त्यांना ह्याचं इम्पॉर्टन्स दाखवलं की आज रिडिंग रूमची गरज आहे. रिडिंग रूममुळे मुलं आज शिकतात आणि पुढे जात आहेत. तर तिथे तुमचं एक सोशल वर्क होत आहे आणि त्यांना घरी सुद्धा तसं तेवढं हे नाही, 8 तास तर ते इझिली देऊ शकतात. मग अशा लोकांना आपण तिथे कामावर ठेवलंय, जे त्या मुलांवरती लक्ष ठेवतात. मुलं त्यांचे ऐकतात सिनियर असल्यामुळे, आणि त्यांचाही वेळ जातो आणि त्यांना 2 पैसे मिळतात आणि ह्या मुलांवरती लक्ष ठेवून ती मुलं सुद्धा चांगले अभ्यास करतात. हे सर्व गणित त्या याच्यामुळे जुळलेलं आहे. बरं, आपण ही सगळी 29-40 वर्षाची जर्नी आतापर्यंत बघितली, पण काहीतरी विजन असेल ना, की
45व्या वर्षी हे करायचंय, 50व्या वर्षी अजून काहीतरी भव्य दिव्य करायचंय, तर काही थोडं आम्हाला कळू शकेल का की काय मिळणार आहे बघायला आम्हाला? तर ह्याचा विचार आत्ता तर मी केलेला नाहीये, पण असं आहे की एक स्वतःची वास्तू हवी आहे की ज्याच्यामध्ये एक 3-4 बिल्डिंग मजली जर ती वास्तू असेल तर एका मजल्यावरती फक्त लायब्ररी, एका याच्यावरती लहान मुलांची लायब्ररी, त्याच्यानंतर एका याच्यावरती विक्रीचा विभाग आणि एका याच्यावरती आपले जे कार्यक्रम वगैरे होतात त्यासाठी एक हॉल, असं विचार आहे. तर असं करू शकलो तर काय होणार माहिती का की जे वाचक वर्ग जे आहे ना ते सर्व एकत्र येणार आणि त्या याच्यामध्ये त्यांना पाहिजे ते मिळू शकेल. पुढे 2-1 वर्षापूर्वी आपण फक्त लायब्ररी ह्याचे उपक्रम ह्याच्या पुढे जाऊन आपण पुस्तक निर्मितीच्या क्षेत्रात देखील पाऊल टाकलं. तर मला सांगायला आनंद वाटतो की हॅशटॅग नावाचा दिवाळी अंक फ्रेंड्स लायब्ररी दर दिवाळीला काढते. यावर्षी माझ्या मते हे 2रं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी एका थीम अनुसरून त्याच्यात लेख असतात, त्याच्यामध्ये आर्टिकल्स असतात. तर त्यामागची स्टोरी काय आहे आम्हाला जरा कळेल का? तर दिवाळी अंक जे आहेत ते मला वाटतं सर्वात जास्त मराठीमध्ये निघतात. तसं तामिळमध्ये, मल्याळममध्ये वगैरे निघतात, कन्नडमध्ये पण निघतात, पण सर्वात जास्त जे ते मराठीमध्ये निघतात. ओके. आणि काहीतरी 1905 का 1915 मनोरंजन नावाचं पहिलं 1905 साली इफ आय एम नॉट मिस्टेकन, तेव्हा मनोरंजन म्हणून जे मराठी दिवाळी अंक निघाला होता त्याच्यानंतर दिवाळी अंक सुरुवात झाले. पण काय झालं, गेल्या 5-10 वर्षामध्ये बरेचसे चांगले अंक ना हळूहळू बंद झाले. तर मी असा विचार करत होतो की आपलं जे काय एक्सपिरियन्स आहे या एक्सपिरियन्सवरून आपण एक दिवाळी अंक काढावं आणि दुसऱ्यांना दाखवून द्यावं की दिवाळी अंकामध्ये इन्कम आहे, पण तुम्ही प्रॉपर वेनी गेलात तर, त्याचं जर तुम्ही खप वाढवलात तर. ओके. आणि त्याच्यातलं हे जे कंटेंट आहे, आतमधलं जे कंटेंट आहे ते जर चांगलं जर असेल तर लोक विकत घेतात. हे दाखवून देण्यासाठी गेल्या वर्षी आपण पहिलं दिवाळी अंक काढलं आणि असं विचार केला तेव्हा की जे दिवाळी अंक आपण काढणार त्याचा दरवर्षी एक विषय वेगळा असणार. आणि आम्हाला बरोबर योगेश जोशी म्हणून जे रेल्वेमध्ये कामाला आहेत तर ते आम्हाला ॲज अ संपादक म्हणून मिळाले. ओके. तर त्यांनी हा अंक काढण्याची जबाबदारी घेतली, कारण ते पै फ्रेंड्स एकटीच काही करू शकत नाही. आपण फार तर आर्टिकल वगैरे जमा करू शकतो आणि त्या अंकाचं जे काही प्रिंटिंग वगैरे ते आपण करू शकतो, पण ते बघणं प्रत्येक ह्याचं आणि ते सर्व आर्टिकल्स मागवणं हे एकदम चॅलेंजिंग आहे. तर त्यांनी जबाबदारी घेतली म्हणून केलं. आणि गेल्या वर्षी आपण जे हे केलं विशेषांक जो काढला, नाटक आणि नाट्य चळवळ. ओके. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं की नाटकामधले जे दिग्गज आहे आपले प्रशांत दामले यांना अतिथी संपादक म्हणून घेतलं. ओके. त्याच्यामुळे तो नाट्य चित्रामध्ये खूप गाजला तो अंक. ओके. ते बघितल्यानंतर यावर्षी काय करायचं, तर यावर्षी आपण असा विचार केला की प्रवासवरती घेऊया. प्रवास म्हणजे प्रवास वर्णन नाही, प्रवास वर्णनावरती भरपूर निघतात दिवाळी अंक, पण प्रवास जर म्हणजे व्यक्तीचा प्रवास, उद्योजकाचा प्रवास, म्हणजे असं जर आपण घेतलं तर आपण भरपूर लोकांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं घेऊ शकतो आणि ते लोकांना आवडेल. समजलं ना. मग ह्याच्यासाठी अतिथी संपादक कोण? मग आम्ही विठ्ठल कामत यांना अप्रोच झालो आणि इडली ऑर्किडवाले. तर त्यांचं अपॉइंटमेंट मिळणं कठीण होतं, पण अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना अप्रोच झालो. त्यांना सांगितलं तुमचं आर्टिकल पाहिजेच आहे, पण तुम्हाला ॲज अ अतिथी संपादक म्हणून आम्ही घेतो, तर तुम्हाला आवडेल का? तर त्यांनी काय अट वगैरे घातली आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे आपण करूया. आणि मग त्याच्यामध्ये आपण बरेचसे असे उद्योजक किंवा हे आपण घेतले की तो अंक जो आहे जर वाचून लोकांनी जर बघितलं तर त्यांना कळेल एकदम दर्जेदार आणि संग्राह्य असं तो अंक झालेला आहे. आणि पुढे सुद्धा आपण दिवाळी अंक याच ह्याच्याप्रमाणे करतो. आपण दरवर्षी 2000 अंक छापतात. आता यावर्षीचं मला वाटतं तर ऑलरेडी पहिली आवृत्ती संपत आलेली आहे. म्हणजे इथपर्यंत आपलं अंक आज म्हणजे प्रचलित झालेलं आहे. पण मग आता मी जर विचारलं, दिवाळी अंकाचा सीझन चालू आहे, जर मी तुम्हाला विचारलं की असे काय दिवाळी अंक आहेत, 4-5 दिवाळी अंक तुम्ही सजेस्ट करा आम्हाला की हे वाचले पाहिजेत, तर ते कुठले असतील? तर त्याच्यामध्ये जर आपल्याला हे भविष्य वगैरे जर आवडत असेल तर ग्रहांकित, आपल्याला कथा वगैरे आवडत असतील तर माहेर, त्याच्यानंतर आपल्याला विनोदी आवडत असेल तर आवाज, आपल्याला सस्पेन्स आवडत असेल तर हे धनंजय, आणि जर आपल्याला सोशल याच्यामध्ये आवडत असेल तर हॅशटॅग. फॅन्टॅस्टिक. पुंडाशेठ, आज तुम्ही इथे आलात. 40 वर्षाचा जो काही प्रवास आहे तो आपण उलगडला.
हा वेळ नक्कीच मला पुरलेला नाहीये. तुमच्या अनेक अशा ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यावरती आपण चर्चा नाही केली आहे. तर परत कधीतरी लवकरच भेटूया आणि त्याच्यावरती पण चर्चा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.